गंगा मैया के पावन तट पर भगवान श्याम सुंदर की परम मधुर कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र किनाऱ्यावर भगवान श्यामसुंदराच्या परममधुर कथेमध्ये तल्लीन असणारे परमहंस शिरोमणी शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला श्रीमद भागवताची कथा वर्णन करून सांगतात. सच्चिदानंद घन व्रजेंद्र नंदन श्यामसुंदर श्रीकृष्णचंद्र अर्थात पंढरीच्या पांडुरंगाच्या परमकृपेनं भगवंताची आल्हादिनी शक्ती असणारी भगवती राधाराणीच्या परमकरुणेनं जीवनाचे अधिष्ठान असणारे सद्गुरुदेव भगवान यांच्या आशीर्वादाने आज आपण श्रावण वद्य अष्टमी अर्थात जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी अर्थात भगवान श्यामसुंदराचं प्राकट्य ज्या दिवशी झालं तो आजचा दिवस. या आजच्या दिवसाचं भगवंताच्या जन्माचं चिंतन करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत. उपस्थित सर्वच श्रोते सज्जन मंडळी, सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणाम. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो. प्रवचन 12 वाजेपर्यंत चालेल, कारण जन्म 12 वाजता होतो. 10-5 मिनिटे मागे पुढे होऊ शकतील. मागे तर होणार नाही, कदाचित गेलं तर पुढे होऊ शकेल. त्यामुळे ज्यांची जागण्याची तयारी असेल त्यांनी थांबावं. स्तोत्र पठन होईल या आशेने जर कुणी आलं असेल तर त्यांनी कृपया फार वेळ वाट पाहू नये. स्तोत्र आत्ता होणार नाही, कारण महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या समूहावर हा मेसेज मी पाठवला होता. परंतु याचा अर्थ आत्ता पठन होणार आहे असं मात्र अजिबात नाही. ते पठन यथावकाश होईल आत्ता. आजचा जो दिनविशेष आहे त्या दिनविशेषाचं, त्या कालविशेषाचं चिंतन आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी सर्वच भगवत प्रेमी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. यापूर्वी आपल्यापैकी अनेकांनी भगवंताची कथा श्रवण केली असेल. आपल्यामध्ये काही कथाकार मंडळी देखील आहेत, कीर्तनकार मंडळी, वाचक वगैरे तर सगळेजण आहेतच. आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात आणि काही प्रतिबंधामुळे आपल्याला एकत्रित येऊन कार्यक्रम करणं शक्य होत नाही. म्हणून आपण या प्रकारे हा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर याला नंदोत्सव असं म्हटलं जातं. नंदास्त्वात्मज उत्पन्ने जातल्हादो महामनः. दशमस्कंधामध्ये शुकदेव मुनी परीक्षिती राजाला कथा श्रवण करत असताना, वर्णन करून सांगत असताना उल्लेख करतात, नंदास्त्वात्मज उत्पन्ने जातल्हादो महामनः. महामना असणारा नंद बाबा त्यांच्या घरी आत्मज आनंदाचं स्वरूप, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाला की, भगवंत त्यांच्या घरी प्रगट झाले. आणि तो भगवंताचा प्राकट्य दिन नंदोत्सव किंवा आनंदोत्सव आपण ज्याला म्हणतो, तो आजचा असणारा हा दिवस आहे. ह्या नंदोत्सवामध्ये आपण शरीराने जरी मथुरेमध्ये पोहोचू शकत नसलो किंवा भगवंताचे जे इतर कोणते धाम असतील तिकडे जाण्याचा आपल्याला योग आला नसेल, शक्य नसेल देशकाल परिस्थितीनुसार, परंतु मनाने मात्र आपण निश्चितपणे तेथपर्यंत जाऊ शकतो. ती जाण्याची तयारी करूनच आपण सगळेजण आलेले आहात. जाण्याची तयारी म्हणजे मनाने धामामध्ये पोहोचण्याची तयारी. आपण आलेले आहात याची मला खात्री आहे. आणि तरी सुद्धा जर चुकून कुणी आलं असेल की आता फार छान काहीतरी ऐकायला मिळेल, खरं तर सगळं छानच असेल, छान सांगण्याचा प्रयत्न करेल, पण जर तुम्हाला झोप अनावर झाली तर तुम्ही कुठल्याही क्षणी जाऊ शकता, माझी काही हरकत नसेल. पण आनंद मात्र घ्यावा. आजचा दिवस हा फार विशेष गोष्ट आहे. आजचा दिवस आपलं ज्ञानेश्वराचं चिंतन आपण थांबवलंय आणि आजच्या दिवसाबद्दल विशेषत्वाने मला सांगायचं आहेच आहे. परंतु आज आपण चिंतनाकरता जो श्लोक घेणार आहोत तो भगवंताच्याच मुखातील असणारा श्लोक. भगवंत स्वतःच्या अवताराचं वर्णन करून सांगत असताना 4 अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या सांगतात 6 क्रमांकाचा असणारा श्लोक. अजोपी सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया.
भगवंत म्हणतात की मी अविनाश स्वरूप जरी असलो, अजन्मा जरी असलो, सर्व भूतांचा मी ईश्वर जरी असलो, तरी सुद्धा आपल्या प्रकृतीला वश करून मी योगमायेने प्रगट होत असतो. योगमायेने मी जन्म घेतो. भगवंता नंतर मग पुढे आपण नेहमीचे आपल्याला माहिती असणारे श्लोक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां वगैरे वगैरे सगळे आपले पण मुखोद्गत असतील. भगवंत स्वतःच्या अवताराचं वर्णन करून सांगतात. त्यांच्याच मुखातील शब्दांच्या द्वारे जर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे रहस्य सापडतात. खरं तर भगवंताचं अवताराचं हे रहस्य आहे. एखादी गोष्ट जर सहजपणे दिसत असेल ना, तर मनुष्य तिच्याबद्दल तेवढा जिज्ञासू असत नाही. पण एखादी गोष्ट जर झाकून ठेवली, रहस्यमय जर काही असेल, तर निश्चितपणे माणूस ते रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि असा परमरहस्यमय असणारा जो भगवंत आहे, त्याचं जन्मापासूनचं चरित्र जे आहे ते अतिशय रहस्यमय. सामान्य व्यक्तीच्या बुद्धीच्या आकलनाच्या कक्षेच्याही पलीकडे जो आहे असा असणारा भगवान श्यामसुंदर. आज भगवंताचा प्रगट दिन आहे. भगवंत जन्माला येतो, निश्चितपणे आजही भगवंत जन्माला येतो. नवे नवे आजही प्रभू लीला करतात. केवळ 5000 वर्षापूर्वी भगवंताचं प्राकट्य झालं आणि त्यांनी काही विशिष्ट लीला केल्या, त्या लीला ग्रंथबद्ध केल्या आणि तेच लोक आजही गातात किंवा त्याच्यामध्ये रममान होतात असं अजिबात नाही. प्रभू आजही प्रगट होतात, आजही लीला करतात. सगळ्या गोष्टी आजही घडत आहेत. भगवंताच्या 2 प्रकारच्या लीला पुराणांमध्ये सांगितलेल्या आहेत. एक आहे व्यावहारिक लीला आणि एक आहे नित्य लीला. व्यावहारिक लीला या शब्दाचा अर्थ होतो की भगवंताने प्रत्यक्ष प्रगट होऊन जी लीला केली, जी लीला आज ग्रंथबद्ध होऊन आपल्या समोर मांडली जाते, आपण जिचं चिंतन करतो, ती व्यावहारिक लीला आहे. ती लीला झाल्यानंतर भगवंतांनी नित्य लीलेमध्ये प्रवेश केला आणि ती नित्य लीला मात्र आजही चालू आहे. त्या लीलेला खंड नाही, ती नित्य, जिला कधीच संपणार नाही अशी असणारी ती लीला भगवंताची नित्य लीला आहे. बाकीच्या गोष्टी खूप वेळा ऐकल्या. इतिहासाचं पुस्तक आपण पाहतो, इतिहास वेगळा आणि पुराण वेगळं. इतिहासामध्ये काय होतं, पूर्वी घडलेल्या घटनांची इतिहास म्हणजे कशा प्रकारे काय घडलं हे सांगण्याची प्रक्रिया म्हणजे इतिहास आहे. पण पुराण शब्द मात्र वेगळा आहे. भगवंताचं भक्तांवरती असणारं विशेष प्रेम ज्याच्यातून दाखवलं जातं ना, त्याला लीला असं म्हटलं जातं. भक्त्याला पुराण असं म्हटलं जातं. पुराणांमध्ये आणि इतिहासामध्ये फरक आहे आणि म्हणून इतिहास 1 वेळा 2 वेळा 4 वेळा वाचला की 5व्या वेळेला वाटतं नाही, वाचून झाला बस पुरेच समजलं. पण भगवंताची लीला मात्र विशेष आहे. कितीही वेळा वाचली, पुनी पुनी कितने सुनत सुनाय, हिय की प्यास बुझत न बुझाय. संत कवी तुलसीदासजी रामचरितमानसमध्ये म्हणतात की हिय की प्यास बुझत न बुझाय, पुनी पुनी कितने सुनत सुनाय. कित्येक जणांनी भगवंताच्या लीलांचं सुंदर असं वर्णन केलंय. सुनत सुनाय, ऐकली आहे. हिय की प्यास बुझत न बुझाय. पण मनाची तृष्णा मात्र शांत होत नाही. मनाची तृष्णा जर शांत करायची असेल ना, तृष्णेमुळे तर सगळेजण आपण व्याकुळ आहोत. आपलं रोजचं चिंतन ते चालू आहे. तृष्णा जीवनामध्ये माणसाला धावपळ करायला भाग पडते. पण तृष्णा संपवायची असेल तर एकच उत्तर आहे, ते म्हणजे कृष्ण. तृष्णे करता कृष्णाची गरज आहे. तृष्णा संपवायची असेल तर जीवनामध्ये कृष्णाला आणावं, तृष्णा संपून जाईल. किंवा कृष्णाच्या प्राप्तीची तृष्णा निर्माण करावी, बाकीच्या तृष्णा आपोआप संपून जातील. भगवंत जीवनामध्ये यावा आणि ज्या दिवशी भगवंत आपल्या जीवनामध्ये येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण जन्माष्टमी आनंदोत्सव त्या दिवशी आपण साजरा करू. आजही आपल्या जीवनामध्ये भगवंत येण्याची आपण वाट पाहतोय. सगळेजण वाट पाहतात भगवंताने यावं, माझं जीवन कृतकृत्य करावं. लक्षात घ्या, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार सर्वांना सारखाच आहे.
येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. माऊली 12व्या अध्यायामध्ये सांगतात, याच शरीराच्या माध्यमातून आपण येण्या जाण्याच्या या संसाराच्या चक्राला चिरा पाडू शकतो, थांबवू शकतो. मनुष्य देह प्राप्तीचं महत्वाचं कारण जर काही असेल तर जन्म मृत्यूचा हा संसार, हे चक्र संपवण्याचं कार्य आपल्याला मानवी देहामध्येच करता येतं. अन्यत्र हे शक्य नाही, इतर योनींमध्ये ते शक्य नाही. मनुष्यत्व लाभणं, मुमुक्षत्व लाभणं आणि सत्पुरुषांचा संश्रय लाभणं ही फार विशेष गोष्ट आहे. आपल्याला मनुष्यत्व लाभलं, आपण मनुष्य म्हणून आहोत, विचार करणारे आपण माणसं आहोत, आपण जाणू शकतो. विचार करणं, मनुष्यत्व लाभणं, मुमुक्षत्व, नुसता मनुष्य असून चालत नाही. त्याच्या ठिकाणी मोक्षाची इच्छा असायला हवी, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असायला हवी, तर त्याला किंमत आहे. आणि नुसती इच्छा असूनही चालत नाही. त्याच्याकरता आपले तशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा असायला हवेत. नुसती इच्छा करून काय होतं? इच्छेला सम्यक कृतीची जर जोड दिली नाही तर ती इच्छा परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्या मागे सुद्धा भगवंताची कृपा असावी लागते. हा प्रकार वेगळा, ते तर आहेच, गरजेचंच आहे ते. परंतु नुसती इच्छा असून चालत नाही. त्याला मुमुक्षत्व असं म्हणतात. मोक्षाची इच्छा असणं, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असणं, ते मुमुक्षत्व आहे. ते मुमुक्षत्व प्राप्त होणं. आणि याच्या सोबत जर अजून काही महत्वाचं असेल तर महापुरुषांचा संश्रय, जीवनामध्ये महापुरुषांचा आश्रय मिळणं फार गरजेचं आहे. की ज्यांच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, त्यांचा आश्रय, त्यांचा आधार जीवनामध्ये मिळायला हवा. निश्चितपणे आपण त्या पात्रतेचे आहोत. कोणत्या? भगवंताच्या प्राप्तीकरता आपण निश्चितपणे अधिकार प्राप्त आहोत. निश्चितपणे याच देहामध्ये त्याची प्राप्ती आपण करू शकतो. परंतु काय होतं, आपण फक्त भगवंताच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत नाही. भगवंताच्या माध्यमातून इतर गोष्टी आपल्याला हव्या असतात, म्हणून आपण भगवंताची उपासना करतो. देवासाठी आणि देवाकडे काहीतरी मागण्यासाठी याच्यामध्ये फरक आहे. उससे कुछ मत मागो, उसे ही मागो. त्याच्याकडून कसली अपेक्षा ठेवू नका, त्याचीच अपेक्षा ठेवा. जर जीवनामध्ये काही महत्वाचं, आपल्याकडे आपल्या मनामध्ये बऱ्याचशा इच्छा अलीकडे पलीकडे असतात बरं का. भगवंत प्राप्तीच्या पूर्वी सुद्धा मला काय हवंय आपण ठरवून ठेवलेलं असतं. आणि भगवंत प्राप्त झाल्यानंतर आपण जर एखाद्याला विचारलं ना, तुम्ही देवाला काय मागालो, तर पहिली गोष्ट आपण म्हणतो देवा सुखात ठेव. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो. सुखाची अपेक्षा करणं वाईट आहे, चांगलं आहे, हा प्रकार इथे मला चर्चेला घ्यायचा नाही. त्याच्याकडे आपण कशाची तरी अपेक्षा करतो, पण त्याची अपेक्षा ज्या दिवशी आपण करू ना, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये खऱ्या भक्तीला सुरुवात झाली असं पण म्हणू. आणि ह्या भक्तीच्या माध्यमातून भगवंतापर्यंत आपल्याला जाता येतं. नवे नवे भगवंत सुद्धा आपल्यापर्यंत येतो. जर आपला तेवढा अधिकार निर्माण झाला, आपण जर आपल्याला तेवढं जर सिद्ध करू शकलो तर भगवंत येतो. निश्चितपणे आपल्याही जीवनामध्ये नंदोत्सव होऊ शकतो, आनंदोत्सव होऊ शकतो, भगवंताचं प्राकट्य होऊ शकतं. पण त्याच्यासाठी जर काही असेल तर त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणं. भगवंताची लीला, आजही भगवंत प्रकट होतात. श्रीधाम वृंदावनमध्ये तुम्ही जर कधी गेलात, आपल्यापैकी काही जण गेले असतील, नसेल गेलात तर आवर्जून जा. भगवंत आजही तिथे लीला करतात. आजही भगवंत लीला करताना आपल्याला दिसतात. सुंदर असं असणारं जे तिथलं निधिवन जे आहे, दिवसभर जरी तिकडे मंडळी असतील, साधक जात असतील, दर्शनार्थी जात असतील, रात्रीच्या वेळेस मात्र कोणी जात नाही. स्वामी हरिदासजींची असणारी समाधी तिथे आहे. तिथे तर शृंगार महल म्हणून एक ठिकाण आहे. आणि त्या शृंगार महलामध्ये रात्री सगळा शृंगार करून ठेवला जातो. आणि भगवंत स्वतः येतात. गोपिकांच्या समवेत रासलीला त्या ठिकाणी केली जाते. अनेकांनी थांबून पाहण्याचा प्रयत्न केला, पण एकतर ते जिवंत राहिले नाहीत किंवा जे राहिले त्यांना काय पाहिलं हे समजलं नाही असं म्हणतात. खरं तर भगवंताला किंवा गोपिकांचं दर्शन घेण्याकरता पात्रता असायला हवी. आपण पात्रतेचा विचार न करता जे काही उच्च असेल ते मला मिळावं, मग ते परमार्थातील असेल व्यवहारातील असेल, ते मला मिळावं अशी अपेक्षा आपण ठेवतो. पण त्याच्याकरता जी आवश्यक असणारी पात्रता आहे तिची मात्र आपण जुळवाजुळव करत नाही.
जे काही खूप भारी असेल ना ते मला द्या. अरे पण तू आहेस का ते घेण्याजोगा? असं म्हणतात वाघिणीचं दूध जर घ्यायचं असेल ना त्याला सोन्याचं भांड असावं लागतं, बाकीच्या पात्रांमध्ये ते राहत नाही. तो घेणाराही तसा असायला हवा, त्यावेळेला त्या घेण्याला किंमत आहे. उगीच कशामध्ये आपली पात्रता काय आहे, आपलं पात्र केवढं मोठं आहे यानुसार आपण वस्तूची अपेक्षा ठेवावी. आपल्याला फार मोठी साधना हवी असते, त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला नावलौकिक हवा असतो, मोठेपणा हवा असतो, व्यवहारातील प्रश्न चुटकीसरशी सोडवता येतील अशी शक्ती हवी असते. भगवंत वगैरे कोणाला हवा आहे? देवाकरता कोण रडतं? रडणारी माणसं फार वेगळे आहेत. संसाराकरता रडणारी माणसं पदोपदी पाहायला मिळतात. पण भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून रडणारा एखादाच असेल आणि भगवंताच्या प्राप्तीकरता जर एखादा रडताना दिसेल ना, तर तो भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्यालाही परत जर काही मागण्याची इच्छा झाली तर परत तो फसला. खरं तर परमार्थामध्ये रडणं फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये हसणं आणि रडणं ह्या फार गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का. संसारामध्ये हसणं आणि परमार्थामध्ये रडणं. माणसं काय करतात? परमार्थामध्ये हसतात, हसण्यावरही परमार्थ नेतात आणि संसारामध्ये मात्र खोट्या खोट्या दुःखांना लोक भुलतात आणि रडतात. खरं तर ते रडण्यासारखं काही फार नसतं तिकडे. खरं तर परमार्थ संसारामध्ये हसावं, सुख आलं तरी हसावं, दुःख आलं तरी हसावं. आहे ना माझं भगवंत माझ्या पाठीशी, ठीक आहे ना, करून घे. त्याला जसं वाटतं करून घेईल तो. काय चिंता करावी मी? बाबा तुला वाटतं ना मला 2 फटके मिळाल्यानंतर तुला आनंद होतो का? ठीक आहे, चल मी फटके खातो, हरकत नाही. हसलं पाहिजे आणि परमार्थामध्ये मात्र रडलं पाहिजे. आपण उलट करतो, आपण परमार्थामध्ये हसतो, संसारामध्ये रडतो. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदजींचे गुरु ते म्हणायचे की देवाच्या विरहामध्ये भरपूर रडा. रडायचं असेल तर त्याच्या विरहामध्ये रडा. डोळ्यातील अश्रू एकदा वाहून गेले ना, अश्रूंच्या पलीकडे तो उभा आहे. पण त्याच्याकरता मात्र डोळ्यातील अश्रू, डोळ्यातील पाणी निघून जायला हवं. जी आसक्ती आहे ती निघून जायला हवी संसाराबद्दलची, आणि फक्त तोच हवाय. ही भूमिका मनाशी ठाम ज्या दिवशी होईल निश्चितपणे तो तुमच्या समोर येऊन उभा राहील. तो प्रत्यक्ष आहे, सर्वत्र तोच आहे. हरी व्यापक सर्वत्र समान, तो कुठे गेलाच नाही. पण मंथुनी नवनीता तैसे घी अनंता. मंथन करून आपल्याला हे सगळं सार तत्व काढायचं आहे. ज्या दिवशी आपण हे काढायला शक्य होईल ना, तर निश्चितपणे भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याही जीवनामध्ये भगवंताचं प्राकट्य होईल, नंदोत्सव आपणही साजरा करू. पण त्याच्यासाठी जर पहिली भूमिका जर कोणती असेल, भगवंताने एक फार मोठी गोष्ट यातून दाखवून दिली बरं का. आपण नंद घर आनंद भयो जय कन्हैया आला की, किंवा अनेक संतांच्या नंद बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, सगळ्या संतांचे प्रमाण आहेत. असं कुठेच प्रमाण नाही की बाळकृष्ण वसुदेवा घरी आहे का? कुठे नाही. किंवा वसुदेवात्मजे उत्पन्न असं कुठे आहे का? नंदास्त्वात्मजे उत्पन्ने. प्रत्यक्ष सुखदेवजी देखील नंदास्त्वात्मजे, नंद बाबाचा मुलगा म्हणून भगवंत जन्माला आले असा उल्लेख करतात. मला सांगा, खरोखर नंदबाबांचा होता का? होतो नंदबाबांचा नव्हता, पण तरी सुद्धा त्याला नंदबाबांचं समजलं जातं. भगवंत आपला एक फार मोठी गोष्ट आहे बरं का. याच्यामध्ये एक फार मोठं रहस्य आहे. मी सुरुवातीला सांगून आलो, भगवंताचं जीवन म्हणजे रहस्य आहे. एक जन्माष्टमीचं रहस्य तुम्हाला सांगून जातो. भगवंत ज्याच्या पोटी जन्माला येतात ते त्याचे होतात, त्याचे होतातच असं मात्र नाही. मग जे त्याला आपलं मानतात ना, त्यांचे मात्र ते निश्चित होतात. नंदबाबांच्या पोटी जन्माला आला होता की नंदबाबांनी त्याला आपलं मानलं? ते का मानलं, कसं मानलं हा प्रकार वेगळा. पण आले होते का भगवंत खरोखर त्यांच्या पोटी जन्माला? नाही. पण तरी सुद्धा त्यांनी त्यांना भगवंताला आपला मुलगा म्हणून ज्यावेळेला मान्य केलं, मानलं म्हणण्यापेक्षा त्यांना तो भ्रम झाला म्हणा, किंवा त्यांना माहीत नाही की नेमकं खरं काय खरं खोटं काय, पण तो आपलाच पुत्र आहे असं ठामपणे ज्यावेळेला मनामध्ये अजिबात काडीभर सुद्धा संशय नसताना त्यांनी त्याला आपलं मानलं ना, तो मग त्यावेळेला नंदबाबांचा पुत्र झाला. मग आपण म्हणू शकतो नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाला की. आपल्याही घरी प्रभू येऊ शकतात. भगवंतांना हे सांगायचंय, तुम्ही जर नंदबाबा होऊ शकता, तुम्ही जर यशोदामाई जर होऊ शकत असाल, तर निश्चितपणे आपल्याही घरी भगवंत येऊ शकतात. भगवंत आपले पुत्र व्हावेत याच्याकरता
ते आपल्या पोटीच जन्माला यावेत असं अजिबात नाही. फक्त तुम्ही त्यांना आपलं माना. जो त्यांना आपलं मानेल भगवंत निश्चितपणे त्याचे होऊन राहतात. भगवंत त्याचे आहेत जो त्यांना आपलं मानेल. मग काही जण म्हणतात देवाचं आमच्यावर प्रेम नाही. देवाचं वागणं फार सोपं आहे बरं का. मुळात भगवान श्यामसुंदराचं वागणं जे आहे ना, आरशासारखं लख्ख आहे. लख्ख म्हणजे कसं, जशाच तसं. आरसा कसा, आपल्याला हवं तसं आरसा दाखवत नाही, जसं असो तसं. मग आपलं देवावरती किती प्रेम. एखादा मनुष्य म्हणतो देवाचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. तुझं देवावर किती प्रेम आहे एकदा तू चेक करून बघ. भगवंताचं आपल्यावर तेवढंच प्रेम असतं जेवढं आपण त्याच्यावरती प्रेम करू. लक्षात घ्या, फार सोपं आहे उदाहरण, समीकरण फार सोपं आहे. जेवढं आपलं त्याच्यावर प्रेम असेल तेवढंच प्रेम तो आपल्यावरती करतो. अजिबात तसू बरंही कमी नाही, तसू बरंही जास्त नाही. मग आपापलं प्रेम, आपण किती प्रेम करतो हे कदाचित आपल्याला दिसणार नाही, जाणवणार नाही आणि खरं कोणी सांगणार पण नाही. पण भगवंत आपल्याला किती जपतो हे पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे एकदा तपासून पहा. म्हणजे मग आपलं त्याच्यावरती किती प्रेम आहे किमान ती टॅली, तो ताळेबंद तरी आपल्याला समजेल. मग समजेल की खरंच आपण देवावर किती प्रेम करतो आणि देव आपल्यावरती किती प्रेम करतो. जर देव आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर दुर्लक्ष करत असेल ना, तर समजून घ्यावं की आपण सुद्धा त्याच्याकडे त्याच्याशी तसंच वागतोय म्हणून तो आपल्याशी तसं वागतो. तो काही जो प्रेमाने जाईल त्याच्याशी प्रेम करतो, जो दुष्ट भावनेने जाईल त्याच्याशी दुष्टत्वाने, त्याच्याशी वैरी होऊन त्याच्याशी लढतो. जसं तुम्ही त्याच्याशी लढू पाहता, त्याच्याशी संबंध जोडू पाहता, तसा तो तुमच्याशी संबंध जोडेल. त्याच्याशी वागणं फार सोपं आहे. प्रेम, अमर्याद प्रेम भगवंतावर करावं. कारण बाकीच्या जगाचा अनुभव आपण पदोपदी घेतो. स्वार्थाशिवाय कोणतंच नातं इथे जोडलं जात नाही. फक्त एकमेव भगवंताशी जे नातं आहे ते निस्वार्थपणे जोडलं गेलेलं आहे. तुम्ही भगवंताचं स्मरण करा अथवा करू नका, भगवंताचं स्मरण करा अथवा करू नका, पण तो तुम्हाला क्षणभरही विसंबत नाही हे मात्र लक्षात असू द्या. ज्या दिवशी तो आपल्याला विसरेल ना, ज्या दिवशी चैतन्य निघून जाईल ना, आपण काही तासांच्या सोबतही असो, मग आपल्याला कोणी फारसं ठेवणार नाही. तो जोपर्यंत आपल्यासोबत आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. मग त्याच्या अस्तित्वाचा आपण दखल घ्यावी किंवा न घ्यावी इतकाही तो काही छोटा नाही. आपण त्याला मानलं किंवा न मानलं काही फरक पडत नाही त्याच्याकरता. तो मात्र आपल्यावरती जी करुणा दाखवतो ना, ती फार विशेष आहे. अकारण करुणा वलय त्याला म्हटलं जातं. अकारण, काही कारण नसताना तो आपल्यावरती करुणा दाखवतो, पण आपल्याला मात्र त्याची करुणा कधी दिसत नाही. त्याने आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार जे भोग प्राप्त होतात ना, आणि विशेष करून प्रतिकूल भोगांची ज्यावेळेला प्राप्ती होते त्यावेळेला आपण देवाला शिव्या देतो, पण तो आपल्याला विसरत नाही हे मात्र विसरू नका. मी सांगत होतो तो आपल्या घरी सुद्धा येऊ शकतो, पण कधी, ज्या वेळेस आपण नंद बाबा हो किंवा यशोदा मैया. यशोदा मैया म्हणजे काय, यश ददाती ती यशोदा, जी आपल्या प्रत्येक कर्माचं फळ किंवा प्रत्येक कर्माचं श्रेय भगवंताला देते ना, तिला यशोदा असं म्हटलं जातं. अनेकांना तर आताच्या सध्याच्या काळामध्ये दुसऱ्याने केलेल्या कार्याचं श्रेय ओढून घेण्याची परंपरा आहे. हे मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालं नसतं. लोक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. काम करणारे माणसं वेगळे असतात, श्रेय घेणारे माणसं त्याच्या दुप्पट असतात. चांगलं झालं की सगळेजण यशाचे वाटेकरी होतात, अपयशाचा कोणी भागीदार नसतो. पण प्रत्येकाला त्या यशामध्ये वाटा हवा असतो. मी केलंय असं म्हणणं, आणि तो माणूस आत्मकेंद्री बनतो. यश ददाती, दुसऱ्याला यश देता यावं ही जीवनामधली फार मोठी गोष्ट आहे बरं का. चर्चा चालू असेल, 4 जण एकत्र बसले आणि एकाने सांगितले की तो अमक्याचा मुलगा तो डॉक्टर झाला. मग लगेच तिथला एखादा कोणतरी असतो तो म्हणतो हो माझाही मुलगा डॉक्टर आहे, माझा पुतण्या सुद्धा डॉक्टर आहे. त्याला आपण जे काही सांगू ना, त्यांना ते त्यांचं ऐकायचं नसतं, त्यांना स्वतःचं सांगायचं असतं. आता सुद्धा नाही, एरवी नेहमीच ज्यावेळेला आपण एखाद्या वाक्याचं श्रवण करतो ना, आपण लगेच ते आपल्या जीवनामध्ये टॅली करायला पाहतो. आपण लगेच आपल्या जीवनाशी ते ताडून पाहतो, आणि काहींना तर अजिबात दम निघत नाही, ते ताबडतोब लगेचच ते सांगायला पाहतात. मग तो एखादा विषय चालला असेल, लगेच स्वतःच ते सांगायचं. चांगलं असेल वाईट असेल, स्वतःचं घोडं पुढे दामटणे त्याला असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीचं श्रेय आपण घ्यायचं.
चांगल्या गोष्टीचं असेल, श्रेय स्वतःकडे ओढण्याची जी सध्याच्या काळामध्ये स्पर्धा चालते ना, ती फार घातक आहे. सामाजिक दृष्टीने मी बोलत नाही, मी पारमार्थिक दृष्टीने बोलतोय. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या कटू अथवा गोड, चांगली अथवा वाईट, प्रत्येक गोष्टीचं श्रेय आपण जर भगवंताला देऊ लागलो ना, तर तो निष्काम कर्मयोग, गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण सध्या जो पाहत आहोत ना, स्थितप्रज्ञाचं लक्षण, त्यावेळेला ते सिद्ध होतं. हे सामान्य माणसं असू शकत नाहीत. यांनी ती अवस्था प्राप्त केली आणि म्हणून भगवंत यांच्या घरी प्रगट झाले. तर यश ददाती, एका शब्दामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण इथे विशद केलं गेलंय. एका शब्दामध्ये यशोदा, बस यश ददाती ती यशोदा. दुसऱ्याला श्रेय देण्याचा प्रयत्न करा. मग वाईट कामाचं अपयशाचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं आणि यशाचं श्रेय मात्र स्वतःकडे ओढून घ्यायचं, असं चालत नाही. यश ददाती, यश देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कार्याकर्ता भगवंतच जबाबदार आहे, करता करविता भगवंतच आहे, अशी ठाम भूमिका ज्यावेळेस मनामध्ये निर्माण होईल ना, ती एक स्थितप्रज्ञाची अवस्था आहे, स्थिर बुद्धीची असणारी ती अवस्था आहे. नंद बाबा, नंद आनंद ददाती ती नंद. जो दुसऱ्याला आनंद देतो ना, त्याला नंद असं म्हटलं जातं. दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती ज्यावेळेला जीवनामध्ये, एक लक्षात घ्या, आपण जे देऊ ना तेच आपल्याकडे परत येतं बरं का. स्वयंपाकघरामध्ये तीच गोष्ट जास्त वेळा येते, जी गोष्ट जास्त वेळा संपते. आपल्याकडे जर खूप पाहुणे येत असतील आणि सारखा जर चहा बनवावा लागत असेल ना, तर महिन्याला 10 किलो साखर लागते. आणि जर कोणीच येत नसेल आणि घरातली मंडळी सुद्धा बिन साखरेचं जर चहा पित असतील ना, तर मग 1 किलो साखर सुद्धा त्यांना 10 महिने जाऊ शकते. ऐकताय ना? 10 किलो साखर एका महिन्यामध्ये लागणं आणि 1 किलो साखर 10 महिने जाणं. ज्या घरामध्ये कधी कुणी साखर खातच नाही, देवाला नैवेद्याला सुद्धा साखर नसते, तिथे कशी संपेल ती साखर? जे देताय ते परत येणार आहे, जे संपतंय, जे वाटून दिलं जातंय ते परत परत फिरून मागे येत आहे. लक्षात घ्या, जे दिलं जातं ते परत फिरून येतं. आनंद देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याकडे आनंद येणार आहे, आणि जर दुःख देण्याचा प्रयत्न केला तर फिरून आपल्याकडे दुःखच येणार आहे. हे लक्षात घ्या. जे देऊ ते परत येतं. नंद ददाती ती आनंदा. नंद, जो दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो त्याला नंद बाबा असं म्हणावं. आणि मग हे दोघे ज्या ठिकाणी असतील ते गोकुळ, त्याला गोकुळ, गोकुळ शब्दाचा अर्थ होतो गोनाम इंद्रिय. इंद्रियांच्या समूहाला गोकुळ असं म्हणतात. आणि इंद्रियांचा समूह जिथे निर्माण होतो तो असणार आपला देह. या देहामध्ये ज्यावेळेला आपली बुद्धी यश ददाती यशोदामध्ये, आपली बुद्धी बरं का, संकल्प विकल्प करणारी जी बुद्धी आहे, ती बुद्धी ज्यावेळेला दुसऱ्याला, माणूस मनाने किंवा वाचेने तर माझ्या यशाचं सगळे श्रेय मी माझ्या गुरुजनांना देतो, वरच्यावर म्हणतो, पण मनातल्या मनात म्हणतो काय यांनी केलंय मला माहिती आहे ना, सगळे कष्ट तर मीच केलेत, म्हणतो माणूस मनातल्या मनामध्ये. त्याची बुद्धी त्याला सांगते त्यांना श्रेय देतोस ठीक आहे, पण तूच केलंयस बरं का हे सगळं, त्याची बुद्धी त्याला म्हणते. पण ज्यावेळेला आपली बुद्धी यशोदा होईल आणि आपलं मन नंद बाबा होईल, त्यावेळेला आपल्या गोकुळामध्ये, देहरूपी गोकुळामध्ये भगवंताचं प्राकट्य झाल्याशिवाय राहणार नाही. पण केवळ आज भगवंताचं प्राकट्य आहे का? आज खरं तर आजची पर्वणी विशेष आहे. आजची पर्वणी शैव शक्ती संप्रदायाच्या दृष्टीने आहे, वैष्णव संप्रदायाच्या दृष्टीने आहे. आजची पर्वणी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आहे. खरं तर हे भेद आपण मानले, उपासकांमध्ये असणारे, उपासनेच्या पद्धतीमध्ये असणाऱ्या भेदांमुळे हे नावं पडले. मूळ तत्व किंवा मूळ मार्ग तर एकच आहे. आज भगवान श्यामसुंदराची, भगवान श्रीकृष्णाची जयंती आहे, प्रकट दिन आहे. आज प्रकट दिन आहे. त्याचबरोबर आज भगवान श्यामसुंदराचे असणारे अवतार, ज्यांनी भगवद्गीतेवरती सुंदर अशी टीका लिहिली, ते असणारे विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वर महाराज यांचाही आज प्रकट दिन आहे. भगवंताचेच अवतार आणि भगवंताच्याच प्राकट्याच्या दिवशी जे प्रकट झाले असे असणारे मौली ज्ञानोबराय, त्यांचाही आज प्रकट दिन आहे. एवढंच नाही तर भगवंताची असणारी बहीण जिला आपण मानतो, अशी असणारी आदिमाया शक्ती, तिचाही आज प्रकट दिन आहे. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं, हा अवतार पूर्ण का आहे? पूर्ण असण्याचं कारण या दिवशी भगवंत तर प्रकट झालेच, पण त्यांची शक्ती सुद्धा प्रकट झाली.
शक्ती संप्रदायामध्ये आजची जी रात्र आहे ना तिला मोहरात्री असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या रात्री सांगितल्या, जवळपास 16-17 ठिकाणी रात्रींचा उल्लेख सापडतो. मोहरात्री असेल, दारुण रात्री असेल, कालरात्री असेल, वेगवेगळ्या रात्रींचा उल्लेख शक्ती संप्रदायामध्ये सापडतो. प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. कोणती व्याख्या, कोणती रात्र कोणती आहे, तिचा उल्लेख कोणत्या कारणामुळे तिला कसं म्हटलं जातं. महाशिवरात्र सगळ्यांना माहिती आहे, कालरात्री माहिती आहे, महारात्री माहिती आहे. आजची जी आहे ती मोहरात्री आहे. मोहरात्री याचा अर्थ काय? ज्या दिवशी विश्वाला मोहून टाकणारा भगवंत प्रकट होतो, विश्वाला मोहून टाकणारी भगवंताची जी शक्ती आहे, आदिमाया शक्ती, ती ज्या दिवशी प्रकट होते, जी संपूर्ण विश्वाला मोहामध्ये पाडते, ती आजच्या दिवशी प्रकट झाली. म्हणून ही आजची असणारी मोहरात्र आहे. तीनही गोष्टी आज आहेत. भगवंताचे प्राकट्य आहे, आदिमाया शक्तीचे प्राकट्य आहे आणि संतांचं, संत शिरोमणी ज्ञानोबारायांचं देखील प्राकट्य आज आहे. जीवनामध्ये गोकुळाष्टमी यावी. श्रवण, आजचा दिवस श्रावण महिन्यामध्ये येणारा कृष्णाष्टमी, खरं तर भगवंताच्या अवताराचे जे नक्षत्र आहेत, जे काही आहेत ना, त्याच्या पाठीमागे विशिष्ट अशी भूमिका आहे. श्रावण, आपल्याकडे हा श्रावण महिना, उत्तरेकडे जर गेलं तर तिकडे भाद्रपद महिना आहे. त्यांचा पौर्णिमांत असणारा महिना श्रावण महिना. श्रावण शब्द श्रवण शब्दापासून तयार होतो. आधी श्रवण करण्याची सवय लावा, श्रवणाच्या नंतर मग मनन, चिंतन, निधिध्यासन वगैरे प्रक्रिया आहेत. श्रवणच केलं नाही तर मनुष्य कसं जाईल? श्रवण महत्वाचं. श्रवणामध्ये जर तुम्ही असाल तर श्रावणामध्ये भगवंत प्रकट होतात. आपले माईक बंद करायचे, कोणी काही म्हणण्याचा प्रयत्न करू नका कृपया. आपल्यामुळे कोणाला व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. सुषमाताई, बाकीच्याने सावध राहा. काय सांगत होतो मी? मोहरात्रीबद्दल. आज भगवंताचं प्राकट्य, भगवंताच्या प्रगटी करण्याच्या मागच्या जर भूमिका पाहायला गेलं तर भगवंत कोणाच्या पोटी येतात, काय येतात, कसं येतात याची फार मोठी कारण मीमांसा निश्चितपणे आहे. भगवंत अनंत अवतार घेसी वक्ता कारणे. वेगवेगळ्या रूपांमध्ये भगवंताने केवळ 10 अवतार घेतलेत असं नाही, भगवंताने 24 अवतार घेतलेत. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतारांचा उल्लेख सापडतो. केवळ 24 अवतार आहेत असंही नाही. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपा भक्ता जी दिना लागी उद्धरणे. कोणत्याही रूपामध्ये प्रभू येऊ शकतात. त्यांना अवतार, ज्यांनी विश्व निर्माण केलं त्यांना एक अवतार घेण्याकरता काय कठीण वाटणार आहे? अनेक अवतार भगवंतांनी धारण केले. गर्ग संहितेमध्ये ज्यावेळेला ही चर्चा चालू होती त्यावेळेला अवतारांचे काही प्रकार सांगितले गेले. अंशांश, अंश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. अंशांश अवतार म्हणजे काय? भगवंताच्या कार्यामध्ये जे लोक सामील होतात, भगवंताचं कार्य वाढवण्याकरता मरीची आदी करून जे ऋषी होते, ब्रह्मदेवापासून ज्यांची उत्पत्ती झाली आणि ज्यांनी सृष्टीच्या विस्ताराकरता कार्य केलं, असे असणारे जे अवतार आहेत अंशांश अवतार. जे ऋषीमुनी आहेत त्यांना अंशांश अवतार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अंश अवतार ज्या काही आहेत, भगवंताच्या अंश रूपाने जे काही कोणी प्रकट झाले त्यांना अंश अवतार असं म्हटलं जातं. एक ठराविक अंश त्यांच्यामध्ये, एक अंश म्हणता येणार नाही, ठराविक अंश त्यांच्यामध्ये प्रकट झाला. खरं तर याचं एक गणित आहे बरं का. याचं गणित कसं आहे मी तुम्हाला त्या अवतारांच्या बद्दल सांगतो. आवेश अवतार म्हणजे काहीतरी विशिष्ट कार्य करण्याकरता भगवंत आवेशामध्ये प्रकट होतात. ते कार्य संपलं की प्रभू निघून जातात, त्याला आवेश अवतार असं म्हणतात. कला अवतारामध्ये प्रभू काही विशेष आवेश दाखवत जरी नसतील पण त्यांच्याकडून काहीतरी विशेष कार्य घडतं. जसं की व्यासमुनी आदी करून जे आहेत त्यांना कला अवतार असं म्हटलं जातं. काही पूर्ण अवतार आहेत आणि काही पूर्णतम असणारे अवतार आहेत. पूर्णतम असणारा अवतार एकच आहे भगवान श्यामसुंदराचा. परिपूर्ण असणारे अवतार, आता याच्यामध्ये जगामध्ये असं कोणतीच गोष्ट नाही जिच्यामध्ये भगवंताचा चैतन्याचा अंश नसेल. प्रत्येक अगदी दगड मातीमध्ये देखील भगवंताच्या चैतन्याचा अंश आहे निश्चितपणे. त्याशिवाय का प्रत्येक दगडाचं काही भाग्य वेगळं असतं. एक दगड बाहेर नारळ फोडण्याकरता असतो, एक दगड पायरीचा दगड असतो, एक दगड मंदिरातल्या
भगवंताच्या मूर्तीचा असतो, एखादा दगडावर शिखरावरती लागतो. प्रत्येकाचं वेगळेपण आहेच ना. काहीतरी त्याच्यामध्ये असणारा अंश तो कमी जास्त झालाय ना. सगळ्या दगडांचं भाग्य एकच कसं म्हणता येईल? निश्चितपणे वेगळं आहे. त्यांच्यामध्ये असणारे जे अंश आहेत ना, ह्या दगडांमध्ये असणारा जो अंश आहे तो अर्धा आणि एक या प्रकारे अंश विकसित झालेला असतो बरं का. भगवंत 16 कलांचा आहे. त्यातली एक कला ह्या दगडमातीमध्ये प्रकट झालेली असते, त्या किंवा त्याच्यामध्ये एक अंश, एक कला त्यामध्ये असते. आपण ज्यावेळेला दगड फोडतो असं म्हणतात की त्या दगडाचे 2 भाग केल्यानंतर किंवा त्याच्यावरती आघात केल्यानंतर, आता खरं तर दगडाच्या योनीला जाणं किंवा दगड म्हणून जन्माला येणं ही फार कठीण गोष्ट आहे. अगदी त्या दगडाला सुद्धा वेदना होतात असं म्हटलं जातं. कदाचित आता हे तुम्हाला पटणार नाही, पण मी माझ्या मनाचं फार काही सांगत नाही बरं का. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये हा उल्लेख सापडतो की दगडाला जर तुम्ही शकल करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याचं दुःख कमी होतं असं म्हटलं. त्याला दुःख होतं आणि ते दुःख तो भोगून संपवतो. तसं पण आहेच ना. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही आपण म्हणतोच ना. आहेच की त्याला तेवढे घाव सोसल्याशिवाय त्याचं प्रगती कशी होणार त्याची? निश्चितपणे आहेच ना. त्याच्यामध्ये एक अंश प्रगट झालेला असतो. त्याच्यानंतरच्या 2-3 हे जे अंश आहेत ना भगवंताच्या कलांचे, तर ते वनस्पतींमध्ये प्रकट झालेले असतात. आता वनस्पतींमध्ये काही वनस्पती सात्विक आहेत, काही राजस आहेत, काही तामस आहेत. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या वनस्पतींचं आपलं फारसं काही पटत नाही. त्या वनस्पती वाईट असतात असं नाही, पण त्या वनस्पती आपण म्हणजे विनाकारण त्यांचं काय म्हणतात त्याला तिरस्कार करतो. काही कारण, आता बेशरम नावाची वनस्पती तुम्हाला माहिती आहे काय मला माहीत नाही, पण आमच्याकडे गावाकडे नदीच्या किनारी ती वनस्पती, ते झाडं असतात खूप मोठे वाढतात, त्याला बेशरम असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तिला मला माहिती काय. त्या वनस्पतीने काय बिघडवलं आपलं, पण त्याला आपण बेशरम म्हणतो आणि त्याच्या छड्या आम्हाला शाळेमध्ये दिल्या जायच्या, आठवण म्हणून सांगतो. तर अशा काही वनस्पती आहेत की विनाकारण आपण त्यांना नावं ठेवतो. आहे का काही ते बिचारे झाडच आहे ते, पण आपल्या दृष्टीने त्याला तेवढी किंमत नाही. त्याच्यापेक्षा चांगली किंमत इतर झाडांना, लिंबासारखं झाड कडू असेल, औषधी आहे, सावली देणार आहे, त्याला थोडीफार जास्त किंमत आहे त्या झाडापेक्षा. ह्या झाडांना काही झाडं आले काय, गेले काय, उगवले काय, वाळून गेले काय, आपल्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. पण काही झाडांबद्दल मात्र आपुलकी असते, थोडंसं प्रेम असतं, कारण त्यांच्यापासून फायदा असतो. मग हे असं काही होत जातं. काही झाडं त्याच्यापेक्षा फायदाच असतला म्हणून माणसं प्रेम करतात असं पण काही नाही बरं का. त्याच्यामध्ये असणारी सात्विकता किती आहे याच्यावरती त्या झाडाची एक गोष्ट अवलंबून असते. झाडावरती प्रेम किती. आता तुळशीपासून काय माणसाला फारसा फायदा आहे तसं पाहायला गेलं तर छोटंसं रोपटं, पण तरी सुद्धा तिला विशेष पूज्य मानलं जातं. दुर्वांपासून, आता औषधी त्याचे उपयोग आहेत हा प्रकार वेगळा. जगात अशी कोणतीच वनस्पती नाही जिचा औषधी उपयोग नाही. फक्त तो योजकस्तत्र दुर्लभ, त्याचा उपयोग करणारा मनुष्य विरळा. पण उपयोग असो अथवा नसो तो लांबचा मुद्दा. पण तरी सुद्धा काही झाडांबद्दल आपल्याला तिरस्कार वाटतो, काही झाडांबद्दल साधारण प्रेम वाटतं, काही झाडांबद्दल मात्र विशेष प्रेम वाटतं. त्या झाडांमध्ये सुद्धा हे योनी आहेत बरं का. काही झाडं चांगले आहेत, काही झाडं वाईट आहेत. जे झाडं मागे मी सांगून आलो होतो, जे झाडं स्वतःचे फळं लपवतात, फळं म्हणण्याचा अर्थ स्वतःजवळचं असणारं लपवतात ना, लोक त्यांना उपटून खातात. भुईमुग असेल, रताळे असतील, गाजरं असतील, मुळे असतील, जमिनीच्या खाली येणारे कंदमुळे असतील, ते त्यांचं लपून ठेवतात. वरती फक्त पानं दिसतील तुम्हाला, त्या शेंगदाण्याचे ते कुठे खाली वरती दिसणार नाही, त्या सगळ्या खाली असतात, लपून ठेवतात ते. आणि मग ते घेण्याकरता माणसं त्याला मुळापासून उखडतात. काही झाडं असे असतात स्वतःचे फळं लगेच निर्माण झाले की लगेच आंब्यासारखा झाड लगेच त्याचा सगळ्या दरवळ पसरतो काय, लगेच सगळे माणसांना माहीत होतं काय, आणि ते दिसतं काय, आणि ते स्वतःहून देतं काय, सगळ्या गोष्टी. विशेष लोक फार जपतात आंब्याच्या झाडांना, अगदी डोक्यावर पाणी आणून त्यांना जगवतात, आणि यांना मात्र उपटून खातात. का बरं? वनस्पतीच ही पण वनस्पती, ती पण वनस्पती, पण यांच्यामध्ये सुद्धा जो भेद आहे तर तो जो भेद आहे तो त्या वनस्पतींमध्ये असणाऱ्या भगवंताच्या अंशाचा विकास किती अंशाने झाला याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर 1-2 अंश हे वनस्पतींमध्ये वगैरे गेले. त्याच्यानंतर 3-4 अंश जे आहेत ना ते पशूंमध्ये आहेत. आता पशूंबद्दल मी फार जास्त विस्ताराने असं झाडांबद्दल सांगितलं तसं सांगणार नाही. आपल्याकडे फक्त 1 तास बाकी आहे. भगवंताचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे.
पशूंमध्ये सुद्धा काही पशु विनाकारण आपण त्यांना वाईट समजतो. गाढवासारखं किती, गाढव जर पाहायला गेलं तर किती हे आहे, काम करणार आहे. प्रियाताई तुमचा माईक बंद करा. आता कोणाला सामील केलं जाणार नाही, फार उशीर झालाय. आणि जे आहेत ना त्यांनी गुपचूप जायचं असेल तर गुपचूप जावं. माईक वगैरे चालू करून जाण्याचा, मी बाहेर काढण्याचा प्रयत्न, तसा काही प्रयत्न करू नका. मी सांगत होतो प्राण्यांबद्दल. काही प्राणी पण असे आहेत, प्राण्यांमध्ये सुद्धा काही वेळेला 4 अंश 5 अंश पर्यंत प्राण्यांमध्ये भगवंताच्या कला विकसित झालेल्या दिसतात. त्यामुळे काही प्राणी अतिशय त्याज्य मानतो, त्यांचा स्पर्शही आपल्याला चालत नाही. काही वनस्पती अशा, काही हे आहेत, काही प्राणी असे आहेत की त्यांना आपण जरा बरं मानतो, काहींची मात्र पूजा करतो. हे त्याच्यामध्ये असणाऱ्या विकसित झालेल्या त्या भगवंताच्या अंशाबद्दलची ही गोष्ट आहे. साधारण 4-5 अंशापर्यंत, 4 अंशापर्यंत प्राणी येतात. 5 आणि 6 हे जे आहेत ना अंश, हे मनुष्य प्राण्यामध्ये विकसित झालेले दिसतात. सामान्य मनुष्य असेल तो 5-6 पर्यंत येतो. अगदीच फार टाकून दिलेला मनुष्य, ज्याला मनुष्य म्हणण्याच्या पात्रतेचाच नाही, तो पशुतुल्य. पण 5 आणि 6, मग त्याच्यामध्ये थोडीफार आपण कॅटेगरी कमी जास्त करू शकतो, 4, 5, 6 पर्यंत. पण एक लक्षात ठेवा, मनुष्याला आपलं जे शरीर निर्माण झालंय ना, ह्या शरीराला 6 अंशापेक्षा जास्त अंश जे आहेत ना ते सहन करण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये नसते. त्याला अयोनिज जन्म असावा लागतो. अन्यथा ते जे तेज आहे ना, ते आपले सामान्य शरीर, आपण आईवडिलांच्या बीज आणि शोणितापासून निर्माण झालेलो बीज, शोणित बीजला ते आपण म्हणतो महिषासुरमर्दिनी स्तोत्रामध्ये. तर ते आपलं शरीर जे निर्माण झालंय ना, ते आपण 6 अंशापेक्षा जास्त झेलू शकत नाही. आपण किती जरी साधना केली तरी देखील मग हा देह सोडून वेगळा देह धारण करावा लागतो आणि मग आपल्याला तिथून पुढच्या अंशांमध्ये प्रवेश करून प्रवास करता येतो. पण हा देह मात्र आपण तेवढं त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, आपली मर्यादा आहे. मग 7 आणि 8 अंश जे आहेत ना, मग ते 6च्या पुढे मग अंश अवतार आहेत. त्यानंतर 7-8 जे आहेत कला अवतार आहेत, 9-10 आहेत आवेश अवतार आहेत. 12 अंश ज्याच्यामध्ये विकसित झालेत, 12 अंश, तर त्याला पूर्ण अवतार असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र असतील, नरसिंह भगवान असतील, श्री हरी असतील, हे 12 अंशांमध्ये येणारे सगळेजण. पण 16 अंश ज्याच्यामध्ये विकसित झालेत, तो परिपूर्णतम असणारा अवतार आहे. आणि तो फक्त एकच आहे, तो भगवान श्यामसुंदराचा. फक्त एकच. भगवान श्यामसुंदराचं जीवन रहस्य जे आहे ना, भगवंताने बाल वयामध्ये केलेल्या लीला अगदी म्हातारा वयामध्ये सुद्धा आपल्याला समजतील असं नाही. त्यातलं रहस्य खूप काही कठीण आहे. कदाचित एक वेळ गीता समजू शकेल, कारण ती समजण्याकरता बुद्धीची गरज आहे, विवेकाची गरज आहे. पण भगवंताच्या लीला करण्याकरता मात्र बुद्धी तर आवश्यक आहेच. बुद्धी नसावी असं मी अजिबात म्हणणार नाही, तीक्ष्ण बुद्धी हवी. पण त्याच्यासोबत जर काही असेल तर ते म्हणजे हृदय, अंतःकरण, प्रेम. दिल और दिमाग 2 गोष्टी आहेत. काही गोष्टी आपलं हृदय स्वीकारतं, काही गोष्टी आपली बुद्धी स्वीकारतं. मग बुद्धीला जे पटतं ते हृदयाला पटत नाही, हृदयाला जे पटतं ते बुद्धीला पटत नाही. भावना, आपण त्याला सोप्या परिभाषेमध्ये भावनिक आणि व्यावहारिक 2 वर्गीकरण करतो. अमुक मनुष्य भावनिक वागतो, हा मनुष्य व्यावहारिक वागतो. एक बुद्धीने वागणारा तो व्यावहारिक आहे आणि हृदयाने वागणारा तो भावनिक आहे. पण भगवंताच्या लीला जर समजून घ्यायच्या असतील ना, कदाचित तुमच्याकडे बुद्धी थोडी कमी असेल तरी चालेल, पण हृदय मात्र परिपूर्ण असायला हवं. हृदय परिपूर्ण असायला हवं, तरच भगवंताच्या लीला. गोपिकांचं जर पाहायला गेलं, काय होतं त्यांच्याकडे? बुद्धी त्यांच्याकडे तेवढी होती का? जेवढी बाकीच्या विद्वानांकडे बुद्धी असेल, ज्यांना बुद्धीची गमेंड असेल, त्यांच्यापेक्षा तर ह्या गोपिका सामान्य घरातील सामान्य स्त्रिया. ह्या दृष्टीने त्यांनी काय कुठे अध्ययन केलं नव्हतं. त्यांचा अधिकार जरी वेगळा असतील, त्या खरं तर वेदगर्भातील श्रुतीच गोपिका बनून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सामान्य कशा असतील, पण तरी सुद्धा संसारामध्ये राहूनही गोपी भावाला प्राप्त झाल्या. गोपी भाव हा सर्वोच्च भाव आहे. संसारातील स्त्री असून सुद्धा, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही, पण त्यांच्या सोबत मात्र एक रसखान म्हणून एक कवी होऊन गेले, मुस्लिम कवी. त्यांनी शेष महेश दिनेश सुरेश
सुरेश ही जाही निरंतर गावे, आदि अनादि अनंत अखंड, अभेद अखेद सुभेद बतावे. नारद से शुक व्यास रचे पची, तार नको कुणी पार न पावे, ताही अहिर की छोरिया. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी उल्लेख काय केलाय, फार मी तुम्हाला ब्रजभाषेतले कवन म्हणून दाखवणार नाही. त्यांनी सांगितलं की शेष दिनेश गणेश महेश हे जे आहेत सगळे ईश, शेष दिनेश निरंतर गावे, जे त्याचं सतत गुणगान गातात. कोणाचं? त्या भगवंताचं. आणि आदि अनादि अखंड अनंत, जो आदि आहे, अनादि आहे, अनंत आहे, अभेद आहे, अखंड आहे असं वेद ज्याचं गुणगान करतात. अभेद सुभेद बतावे. नारद व्यास आदी करून शुकदेव मुनी ज्याचं सतत चिंतन करतात असा असणारा, अतिशय दुर्मिळ असा असणारा परमात्मा भगवान श्यामसुंदर भगवान श्रीकृष्ण, त्याला काय? ताही अहिर की छोरिया, छछिया भर छाछपे नाचन चावे. त्याला त्या भगवान श्यामसुंदराला ह्या ज्या अहिरकी म्हणजे गोवळ्यांच्या असणाऱ्या मुली, अहिरकी छोरिया, छछिया भर, छछिया म्हणजे थोडस आपलं वाटीभर, छछिया भर छाछप आहे. छाछ म्हणजे काय हो? छाछ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, छाछ म्हणजे ताक. लोणी सुद्धा नाही बरं का, दही पण नाही, दूध पण नाही, ताक ज्याच्यातलं सार निघून गेलंय ते. छछिया भर छाछप आहे नाच नचावे. त्याला म्हणतात काना थोडंसं नाचून दाखव रे, तुला मी हे बघ वाटीभर ताक आहे ना, एवढं ताक तुला देईल. मला सांगा आता हे शेष महेश दिनेश गणेश वगैरे हे कुठे गेले? म्हणजे तो सामान्य लोकांना सहजपणे आकळता येतो. मग त्यांनी कशाच्या माध्यमातून त्याला नाचवलं? तो आपल्या स्वप्नात येत नाही, पण गोपिका त्याला नाचवत होत्या. थोडंसं नाचून दाखव, ठुमका मारून दाखव, मी तुला ताक देते प्यायला. आणि तो सुद्धा नाचला बरं का, त्याने काय फार मान घेतला नाही, तो पण नाचला त्या गोपिकांच्या. मग त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे काही जर असेल ते निरपेक्ष प्रेम होतं. त्याच्यावर जर आपण निरपेक्ष प्रेम करू शकलो ना, त्याला बुद्धीने जाणण्याचा प्रयत्न, जिथे बुद्धी संपून जाते ना तिथून पुढे हृदयाचं साम्राज्य सुरू होतं. त्याला हृदयाने जाणण्याचा प्रयत्न करावा, हृदयातून आकळण्याचा प्रयत्न करावा, निश्चितपणे तो बांधला जातो. त्याला प्रेमाने बांधण्याचा प्रयत्न करावा, प्रेमाने तो बांधला जातो. त्याला बुद्धीने जर जाणण्याचा प्रयत्न केला ना, बुद्धीला तो हाती लागतच नाही. आपण ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करून आलो, बुद्धीच्या वैखरीची जे कानडे काहीच ही सांगडीन वेगळी वस्तू, तो कोणत्याच माध्यमातून आपल्याला बुद्धीच्या माध्यमातून त्याला जाणता येत नाही. त्याला जाणण्याकरता जर काही असेल फक्त हृदय. आणि हृदय कसं निर्माण होईल? एखाद्याबद्दल प्रेम कधी निर्माण होतं माहिती आहे? प्रेम निर्माण होण्याच्या काही गोष्टी आहेत. प्रेमाबद्दल चिंतन करावं तर प्रेम खरं तर जीवनाचा आधार जर काही असेल ना तर प्रेम आहे. ज्याच्या जीवनातील प्रेम संपून गेलं ना, माणसं, तुम्हाला एक सांगू का, माणसं आत्महत्या करतात का करतात माहिती आहे का? टेन्शन येतं, अमुक तमुक, असं अजिबात नाही. ते कारण, ते निमित्त असेल. मूळ कारण असतं त्यांच्या जीवनातील प्रेम संपून गेलंय. तुम्हाला पटेल किंवा न पटेल, पण ज्याच्या जीवनातलं प्रेम संपलं ना तो मनुष्य जिवंत राहत नाही. कशाला जिवंत राहायचं? कोणीच नाही आपलं. मग तो स्वतःवरही प्रेम करत नाही, स्वतःचाही तिरस्कार करतो. फार लांब कशाला? स्वतःचा तिरस्कार केल्यामुळे तो काहीतरी आत्महत्या करतो ना. आत्महत्या करण्यामागे त्याचं प्रेम राहिलं कुठे? कोणावर त्या प्रेमा करतात? तिरस्कार निर्माण झाला त्याच्या जीवनामध्ये. प्रेमामध्ये आणि जे म्हणतात ना, प्रेमामध्ये आमक्याने आत्महत्या केली, त्याला ते न मिळाल्यामुळे तो तडपून तडपून मेला. त्याचं प्रेमामध्ये माणसं, प्रेम संपलं ना, त्याला कळालं की आता जीवनामध्ये प्रेम मिळणार नाही, तर तो संपून जातो. प्रेम मिळालेले माणसं कधी संपत नाहीत. प्रेम मिळालं नाही म्हणून संपणारे तुम्हाला पदोपदी दिसतील. आत्महत्या करण्यामागे प्रेम न मिळणं ही गोष्ट आहे. जीव लावायला एक चारोळी मला आठवली, पुसणारं जर कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि रडणार जर कुणी नसेल ना तर मरण देखील व्यर्थ आहे. कुणीच नाही रडायला, मग तो मेला काय जगला काय? जिवंत असताना त्याची कुणी काळजी केली नाही, मेल्यानंतर त्याच्याबद्दल कोण रडणारे? मग तो जगला काय मेला काय? काय फरक पडतो? मनुष्य तोपर्यंतच जिवंत राहू शकतो जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम भावना जागृत आहे. प्रेम भावना, आणि हीच प्रेम भावना आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते. प्रेम भावना निर्माण कशी करायची याचं फार सोपी गोष्ट आहे. प्रेम कसं निर्माण होतं माहिती आहे का? ज्या बाकीच्या अनेक गोष्टी असतील, प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे जी गोष्ट असते ना. आता प्रेमाचं चिंतन फार वेगळी गोष्ट आहे. मला फक्त मुद्द्याच काय सांगायचं आहे,
प्रेम कधी निर्माण होतं? प्रेम कधी निर्माण होतं? प्रेमामधली विशेष व्याकुळ करणारी गोष्ट कोणती असेल माहिती आहे का? विरह किंवा भेटीची उत्सुकता या गोष्टी तर आहेतच, पण आपण एखाद्यावरती प्रेम करतोय, पण तो मनुष्य आपल्यावरती प्रेम करतो की नाही हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मनाची जी उलघाल होते ना ती फार भयान असते. मग त्याच्यानंतर मग ते भेट कधी होईल, अमुक कधी होईल वगैरे वगैरे, किंवा आता काय करू, विरह झाला, दुःख, हे सगळं नंतरच. मनुष्य चंचल कधी होतो माहिती आहे का? खूप बेचैन कधी होतो? त्याला जोपर्यंत काही धागादोरा लागत नाही ना की अरे त्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे का, आहे की नाही, मी तर त्याच्यावर प्रेम करतोय पण त्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे का, हे जोपर्यंत त्याला कळत नाही ना तोपर्यंत तो फार बेचैन असतो प्रेम जाणून घेण्याकरता. आणि प्रेम त्याच वेळेला निर्माण होतं ज्या वेळेस समोरची व्यक्ती आपल्यावरती प्रेम करते हे आपण जाणतो. समोरची व्यक्ती आपल्यावरती प्रेम करते, आपल्याला माहीतच नसेल आपल्यावर कोण प्रेम करतं, तर आपण काय कोणावर प्रेम करणार आहे? अमुक अमुक व्यक्ती. आता आपण कित्येक जण असे आहेत ना की जे मोठ्या प्रसिद्ध माणसांवरती प्रेम करणारे माणसं का नाहीत का? त्यांना काय माहिती आपल्याबद्दल? त्यांना आपल्याबद्दल किती प्रेम असते त्यांना माहीतच नाही हो तुम्ही प्रेम करताय. त्यांचं प्रेम तुम्हाला त्याच वेळेला मिळेल किंवा परस्पर प्रेम त्याच वेळेला निर्माण होईल ज्या वेळेस त्यांना समजेल की तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करताय. मग भगवंताबद्दलचं प्रेम कधी निर्माण होऊ शकेल? भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होण्याकरता महत्वाची गोष्ट जर काही असेल तर तो आपल्यावरती प्रेम करतोय हे आपल्याला जाणवायला हवं. तसं ते जाणवतं बरं का, खूपदा जाणवतं. तो आपल्याला ती आठवणही करून देतो, पण आपण विसरून जातो. आपण परत आपल्यावरच प्रेम करतो किंवा आपल्या स्वजनांवरती प्रेम करतो. मग आपण अहंता ममता याच्यामध्ये बांधले जातो आणि एकदा का बांधलं गेलो की मग भगवंतावरचं प्रेम आपलं राहून जातं आणि सामान्य व्यक्तींवरचं प्रेम आपण करत बसतो. खरं तर प्रेम करण्यात योग्य जर कुणी असेल तर फक्त भगवंतच आहे. बाकीच्या व्यक्तींचं प्रेम हे तात्कालिक स्वरूपाचं आहे. ते प्रेम नारदजी भक्तिसूत्रामध्ये जे सांगतात ना अविच्छिन्नम किंवा प्रतिक्षण वर्धमानम, हे प्रेमाचे असणारे प्रकार, त्याचे असणारे विशेषत्व आहेत. ते जे प्रेम आहे ना ते प्रतिक्षण वर्धमान तत्सुख सुखित्वम, त्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं त्याला खरं प्रेम म्हटलेलं आहे. बाकी मग आपल्या सुखासाठी तर मनुष्य दुसऱ्यावर प्रेम करत असेल तर ती फार विशेष गोष्ट, त्याला व्यवहार म्हणायचं. मला बरं वाटतंय म्हणून मग मी दुसऱ्याला खुश ठेवायचं आणि मी त्याला प्रेम करायचं, त्याला काहीतरी द्यायचं, अजिबात नाही. तो माझ्यावरती प्रेम करेल अथवा न करेल पण तरी सुद्धा मी त्याच्यावरती प्रेम करणारच. ही जी भूमिका आहे ना ही भूमिका फक्त भगवंतच आपल्या बाबतीमध्ये ठेवतो. आणि म्हणून प्रेमास्पद जर कोणी असेल तर केवळ भगवंत आहे. बाकीचे लोकांच्या प्रेमाच्या मागे निश्चित काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. तो कदाचित दिसत असेल अथवा नसेल, कधी काळी तो प्रगट होईल किंवा ते प्रेमही संपून जाईल. खरं प्रेम शेवटपर्यंत, प्रेमाला शेवट नसतो, प्रेमाला शेवट कधी नसतो. प्रेम संपलं असं होत नाही. प्रेम कसं संपेल? प्रेमही संपत नाही, प्रेम करणारेही संपत नाहीत, त्यांचं नाव अजरामर होऊन जातं. आजही भगवंताचं नाव प्रेमाकरता घेतलं जातं भगवती राधाराणी सोबत. अमर प्रेम, प्रेम कधी संपत नाही. प्रेम करणारी माणसं तरी कसे संपतील? प्रेम जर अनंत असेल, प्रेमाला जर शेवट नसेल तर प्रेम करणारे सुद्धा त्या प्रेमाच्या योगाने, जर तुम्हाला सांगू का, सोन्याच्या मण्यांमध्ये जर धागा जर ओवून घेतला आणि ती माळ जर अशी अग्नीमध्ये जर टाकली ना तर ते बाहेरचे मणी जर जळत नाही. ते कसे जळतील? धातूचे आहेत ते. पण त्याच्या आतला दोरा सुद्धा तसाच राहतो का? त्या मण्यांच्या योगाने त्या धाग्याला सुद्धा त्या अग्नीपासून काही होत नाही, तो जळत नाही. एरवी टाकला तर क्षणात जळून जाईल, बेचरा होऊन जाईल. पण त्या सोन्याच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे सोन्याला काही होत नाही आणि तो धागा सुद्धा तसा राहतो. त्या प्रकारे जर प्रेम अनंत असेल, प्रेमाला जर शेवट नसेल तर मग प्रेम करणारा तरी कसा संपेल? प्रेम करणारा कधीच संपत नाही. मग संपणारे जे असतात ते खरे प्रेमच करत नाहीत, संपून गेले, त्याचं परत दुसऱ्या दिवशी नावही कुणी घेत नाही. खरं प्रेम असं असू शकत नाही. त्या प्रेमाबद्दल चिंतन आपण नंतर पाहू. खरं प्रेम जर कोणाबद्दल असेल तर केवळ भगवंताबद्दल. आणि ते प्रेम कधी निर्माण होईल? ज्या वेळेस आपण नंद बाबा हो, आपण यशोदा मैया हो. आणि मी सुरुवातीला हाच मुद्दा सांगत होतो, आजही भगवंत लीला करतात. महात्म्यांच्या तोंडून ऐकलेली कथा सांगतो तुम्हाला, वृंदावनमध्ये घडलेली गोष्ट आहे. म्हणजे भगवंत आजही कशा लीला करतात.
स्वामी राजेंद्रदासजी मलोकपीठाधीश्वर असणारे राजेंद्रदासजी महाराज, अनेकांनी त्यांची कथा ऐकली असेल, त्यांचं नाव श्रवण केलं असेल, त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकलेली गोष्ट, सत्य घटना, साधारण फार जुनी गोष्ट नाही, त्यांना आठवते म्हणजे ती काय फार जास्त जुनी गोष्ट असणार नसावी. तर त्यावेळेला वृंदावनमध्ये फक्त झोपड्या होत्या. इकडे रमण रीती असेल किंवा यमुना पुलीन असेल, यमुनाबाईचं असणार, तिकडे ते घाट वगैरे तर होते बांधलेले, परंतु फारशी लोकसंख्या नव्हती. आणि वृंदावनमध्ये राहणारे जे खरं तर ना भगवंत ज्यावेळेला निजधामाला गेले ना, तर वृंदावनमध्ये असणारे अगदी किडामुंगी वनस्पती सगळ्यांनी देह सोडला. भगवंताच्या सानिध्यात राहणारे मग त्यांनी सगळ्यांनी ते सोडून गेले. तिकडे एक महान असं सगळे ते त्या काळातलं जे होतं ते सगळं गेलं. आणि नंतर मग तिथे बाकीचा रानटी वनस्पती वगैरे वाढली असं म्हणतात. खरं तर त्याच्यामध्ये सुद्धा पद्मपुराणामध्ये जो उल्लेख सापडतो ना, त्या वनस्पतींमध्ये सुद्धा काही ऋषीमुनी येऊन ती धूल अंगावर यावी म्हणून वनस्पतींच्या गुल्म पक्षीच्या रूपामध्ये तिथे राहत आहेत, असा उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. तर तिकडे जे वाढलं ना, त्याच्यानंतर मग ती भूमी विरान झाली. तिकडे कोणी नाही, भगवंत जिकडून निघून गेले त्या भूमीला मग ते कोणी राहिलंच नाही मागे. पण नंतर ज्या वेळेस चैतन्य महाप्रभू फिरत असताना तिथपर्यंत गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी थांबून त्यांनी जे ध्यान लावलं, ध्यानामध्ये त्यांना जी अंतर्स्फूर्ती झाली की या ठिकाणी भगवंतांनी रासलीला केली, या ठिकाणी भगवंतांनी ब्रह्मलोकामध्ये त्यांनी लीला केली, या ठिकाणी भगवंतांनी गोचारण केलं. मग त्या ठिकाणांना त्यांनी तसे नावं दिले. आणि आज आपण जे कुंड पाहतो, जे वन पाहतो, ते चैतन्य महाप्रभूंनी आपल्याकरता करून ठेवलेली एक फार मोठी सोय आहे. आपल्याला ते ठिकाणं सापडले, अन्यथा ते कुठे गेले असते आपल्यालाही कळालं नसतं. पण त्यांनी मात्र ते ठिकाणं शोधले. त्या चैतन्य महाप्रभूंनी ते ठिकाणं शोधले. तर मी तुम्हाला सांगत होतो, एक मागच्या 50 किंवा 70-80 वर्षापूर्वीची घटना असेल. त्यावेळेला फारसी लोकवस्ती वृंदावनमध्ये नव्हती. साधू लोक त्या ठिकाणी राहायचे. बरं, तेच साधू लोक जायचे जे प्रेमामध्ये अकंठ बुडालेले आहेत. बुद्धिवादी मनुष्याचं तिकडे काम नाही. ज्याचं अंतःकरण विशाल असेल, प्रेम स्वीकारण्याकरता आतुर असेल ना, त्यानेच वृंदावनमध्ये जावं. किंवा जो खरा प्रेमी आहे भगवंत त्यालाच बोलावतो. लक्षात घ्या, खऱ्या प्रेमीलाच मनुष्य. आपल्या घरी आपण सगळ्यांना बोलवतो का? घराचा पत्ता का सगळ्यांना थोडंच मनुष्य देतो? मी अनेकांना विचारतो, तुम्ही कुठे राहता? मोगम गाव सांगतात, मुंबईत राहतो. आम्ही काय येणार आहेत का बाबा तुमच्याकडे? काय करायचं, आमचंच आम्हाला उरकत नाही. लोक सहजपणे कोणी कोणाचा घराचा पत्ता देत नसतं का? विश्वास, खात्री वाटल्याशिवाय, जवळचा वाटल्याशिवाय घरी कसं बोलवायचं? कोण बोलवतो कोणाला घरी? बोलवू पण नाही. धोका असतो त्यामध्ये लुटण्याचा, फसण्याचा. भगवंत सुद्धा आपल्या धामामध्ये सगळ्यांना बोलवत नाही. ज्याच्याबद्दल विश्वास वाटतो, आहे बरं का जरा रेंजमधला माणूस घ्या, मग त्याला बोलवा, एकदा पाहू द्या त्याला आपलं घर, मग भगवंत त्याला बोलवतो. आपण जर वृंदावन किंवा भगवंताची जे द्वारका किंवा जगन्नाथपुरी किंवा पंढरपूर वगैरे आधी करून धामांमध्ये जर गेलेलो नसू, तर समजायचं भगवंताला अजून वाटत नाही आपल्याला बोलवावं. आपण संसारामध्ये आहोत, त्याला वाटतं इथे ना, इथेच थप्पी लावून राहा बाबा, येऊ नकोस तिकडे. आपली तेवढी त्याच्याबद्दल त्याला आपल्याबद्दल तेवढं प्रेम अजून वाटत नाही. त्यांनी त्याच्या घरी बोलवावं एवढं. घरी बोलवण्याकरता फार प्रेम असावं लागतं महाराज. कुणी कोणाला घरी बोलवत नाही. प्रेम असावं तेव्हाच मनुष्य घरी बोलवतो. भगवंत बोलवत नाही याचा अर्थ आपण प्रेम करायला कमी पडलो. मगाशीचा सिद्धांत तुम्हाला सांगितला ना, जेवढं प्रेम आपलं तेवढंच प्रेम त्याचं. त्याला तुम्ही आधी आपल्या घरी बोलवा, मग तो त्याच्या घरी आपल्याला बोलवेल. आपण त्याला घरामध्ये कुठंतरी, आज लोकांनी श्यामसुंदराची पूजा केली असेल, नाहीतर मागचा महिनाभर तो कुठे असेल, कोणाला डब्यांमधून लोक पूजेचे देव काढून देतात. हे घ्या, हे घ्या. डब्यात ठेवण्याची गोष्ट आहे ती. का पळून चाललेत का ते कुठे? काय आपलं प्रेमच, त्याने कसं आपल्याला बोलवावं? असू द्या, तो विषय मी फार विषयांतर करत नाही. तिथे साधू लोक राहत होते, झोपड्या करून राहायचे बिचारे, आणि जे काही मिळेल भिक्षा मागून आणायची. वृंदावनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एक त्याच्यातली एक उपकथा सांगतो बरं का, ऐका, आठवली म्हणून. एक महात्मा हरिद्वारला राहणारे, जे ज्ञानयोगाचे उपासक, ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करावी ह्या हेतूने तिथे गेले. आणि तिथे त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही भगवंताला प्राप्त करू इच्छिता तर मग हृदयाच्या माध्यमातून लवकर प्राप्ती होईल, तुम्ही वृंदावन धामामध्ये जा. मग हे आले, आणि आल्यानंतर अशा एका महात्म्याच्या संगतीत गेले. म्हटले, मला सांगा इकडे खरंच प्रेम आहे का भगवंताचं, आणि इथले लोक खरंच प्रेमळ आहेत का? ते म्हटले, तुला अनुभवायचं आहे का? चल माझ्यासोबत. मग 2-4 दिवस सेवेमध्ये ठेवून घेतलं.
आणि ते रोज भिक्षाटनाला जायचे. एक दिवस भिक्षा मागण्याकरता जसे गेले, हा नवीन शिष्य त्यांच्या सोबत होता. भिक्षा मागण्याकरता गेले एका घरामध्ये. वर त्यांचं असं, त्या महात्म्यांचं, आता ही पण कथा मी महात्म्यांच्याच मुखातून ऐकलेली बरं का, त्यांचं असं विशेष होतं की आपल्यासारखे बाहेरून गेलेली माणसं तिथे खोल्या भाड्याने घेऊन राहणाऱ्यांच्या घरी ते भिक्षा घेत नसत. जे खरे वृंदावनचे निवासी आहेत ना, त्या लोकांच्या घरीच ते भिक्षा मागायचे. खरे ब्रजवासी. आपण ब्रजवासी म्हणून घेतो, तिथे जाऊन खोली भाड्याची घेतली की झालं ब्रजवासी. तसं चालत नाही. ते खरोखर परंपरागत तिथे. शेवटी मातीचा काहीतरी गुण असतोच ना हो. असं कसं चालेल नुसता बाहेरून आलेला. शेवटी अस्सल पुणेकर आणि बाहेरून गेलेल्या पुणेकरांमध्ये फरक पडतोच ना. तसाच फरक. वृंदावनवासी वेगळे आणि आपल्यासारखे जाऊन राहिलेले वेगळे. तर जे खरे ब्रजवासी आहेत त्यांच्याकडूनच ते फक्त भिक्षा घ्यायचे. आणि एक दिवस ते फिरले. दुपारची वेळ झाली की त्यांना भिक्षा मिळाली नाही. 5च घर भिक्षा मागायची, 4 घरं तर मिळालीच नाही. कुठं काय बंद होतं, कुठे काय मिळालं नाही वगैरे वगैरे. 5व्या घरी गेले. 5व्या घरी हाक मारली, मैया कुछ दे दो, भिक्षा दही म्हणून हाक मारली. ती आतमध्ये असणारी जी स्त्री आहे ती माताजी, ती बाहेर आली. तिच्याजवळ तिचा लहान मुलगा होता, छोटंसं बाळ, आणि त्याला ती दूध पाजत होती वाटीने. ती बाहेर आली. ती म्हटली की आहे बाबाजी. मग यांनी सांगितलं माताजी कुछ दे दो, भिक्षा दे ही. ती म्हटली अरे बाबा घर में तो कुछ भी नहीं है, क्या दे दूं आपको. हे म्हटले मैया जी कुछ भी दे दो, 5 घर मांगने का हमारा नियम है, लेकिन 4 घर में तो कुछ भी नहीं मिला, बस आपसे ही कुछ उम्मीद है, कुछ तो दे दो. हिने विचार केला. ती म्हटली देख बाबा घर में तो कुछ भी नहीं है यार, क्या दे दे. तिकडची भाषा ते अगदी सहज बोलून जातात. कुछ भी नहीं है, क्या दे दो तुझे, कुछ भी दे दो मैया, भूखा पेट रह जाऊंगा. यांनी विनवणी केली. मग तिने इकडे इकडे पाहिलं. अरे बाबा घर में सच में कुछ भी नहीं है, क्या दे दूं, इतना थोड़ा सा दूध था, ये भाई बच्चे को पिला रही थी, दे दो ये दूध. ती वाटी अशी पुढे घेतली. तो जो ज्ञानी शिष्य होता ना, तो पाहत होता नेमकं आता काय होतंय. भिक्षा तर मिळणार नाही, कदाचित आजचा उपवास घडेलच असं वाटतंय, पण इथे तरी काहीतरी मिळतंय. कारण ही बाई काही वेगळंच बोलतेय. ती म्हटली बाबाजी थोडासा दूध बचा है, दे दू आपको. ये आता यांना काय. हे म्हटले ठीक है माताजी, आप जो भी दे दोगे मुझे चलेगा. मग ती म्हटली देख ये झूठा है, मैंने ऐसे ही इसको पिलाया था, थोडंसं उष्ट आहे म्हटले हे दूध, याला वाटीनेच मी दूध पाजलं होतं, पण एवढंच दूध बाकी आहे, देऊ का तुला. देख जो ऊपर का जो है ना वो मैं नीचे डाल देती हूँ. मग तिने वरचं दूध असं खाली ओतलं आणि उरलेलं, आता वाटीमध्ये किती दूध असणार आहे, ते उरलेलं दूध त्या बाबाच्या कटोऱ्यामध्ये घातलं. बाबाजींनी कटोरा घेतला, त्याच्यामध्ये दूध घेतलं. ते आले आश्रमावरती, त्यांच्या कुटियामध्ये आले. मग त्यांनी शिष्याला ते निम्म दूध दिलं. शिष्याला प्रश्न पडला दूध प्यावं की न प्यावं. नाही प्यावं तर उपाशी राहण्याची वेळ. त्यावेळेला काय हॉटेलची सुविधा नव्हती, बाहेर जाऊन किंवा मग कुठेतरी ऑर्डर देऊन लगेच घरपोच खाना वगैरे. म्हटले नाही खावं तर उपाशी राहायची वेळ, आणि खावं तर ते उष्ट दूध, सगळे प्रसंग समोर घडलेला. प्यावं तर कसं प्यावं, न प्यावं तर. ते म्हटले बाबाजी कैसा वो उस बच्चे का झूठा दूध है तो मैं कैसा पी लूं. ते म्हटले ये देख ये ऐसा नहीं चलेगा यहाँ पे, यहाँ जो प्रेम है ना वो बहुत अलग बात है. तू जर बुद्धीने जर विचार करत असतील ना तर ती गोष्ट तुझ्याकरता फार घातक आहे. तुला ही गोष्ट बुद्धीने कधीच समजणार नाही. तुझी बुद्धी तुला सांगेल काय की ते दूध त्या बाळाचं उष्ट आहे आणि ते दूध तिने आपल्याला भिक्षेमध्ये दिलंय. त्यातलं थोडं वरचं ओतून दिलं. आता उष्ट असलेलं दूध थोडं वरचं ओतलं म्हणजे ते का उष्ट पण जातं का, मला सांगा तुम्ही सुद्धा जाणकार आहात. पण तरी सुद्धा त्याने आपल्याला ते दूध दिलं. याच्या मागे तुला फक्त तेवढंच दिसलं, तुझी बुद्धी विचार करते. तू मनाने एकदा विचार कर, प्रेमाने एकदा विचार कर. त्या स्त्रीच्या घरामध्ये जर खरोखर काही असतं तर ती आपल्याला खोटं बोलली असती का की घरामध्ये असू नाही पण नाही म्हणून. तिने प्रामाणिकपणे सांगितलं बाबा रे घरामध्ये, आणि आपल्याला दिसत होतं मुळातच ते गरीबच लोक. मग ते त्याच्या घरामध्ये काय असणार आहे, घरात काही नसताना तिचं छोटंसं बाळ आहे आणि त्या बाळाला दूध पाजत असताना ती निम्म्यातून बाहेर आली. आणि तेवढंच दूध जर तिच्याकडे आहे, घरामध्ये फक्त अर्धी वाटी दूध शिल्लक आहे, आणि ते पण तिच्या बाळाला न देता ती आपल्याला देतीये. तू कसली अपेक्षा करतोस अजून? तुला काय प्रेम कळालं रे? तिच्या बाळापेक्षा तिने आपल्यावरती जास्त प्रेम केलं. ते उष्ट का असं ना, उष्ट आहे हे तुझ्या दृष्टीने झालं. तुला प्रेम कळणार नाही. प्रेम कळणाऱ्यांकरता वृंदावन आहे आणि मग भगवंताचं बोलावणं आहे. आणि वृंदावनमध्ये मी अर्धा तास आपल्याकडे बाकी राहिला, कथानक अजून सांगणं बाकीच आहे. तर त्या वृंदावनमध्ये मी नित्यलीलेबद्दल तुम्हाला सांगतो. त्या वृंदावनमध्ये घडलेली घटना, प्रेमी जो असेल त्यालाच प्रवेश मिळतो. मग ते साधू लोक तिथे राहत होते.
ते साधू लोक भिक्षा मागून आणायचे. आणल्यानंतर साधूला 2 वेळेस कोण भिक्षा वाटतं, एक वेळेस मिळण्याची मारामार. एक वेळेस भिक्षा मागायचे, संध्याकाळी उरलं सुरलं असेल ते खायचे किंवा जे काही असेल नसेल ते चालायचं. आणि लांब लांब त्यांच्या बांधलेल्या कुटी, असं फारसं जवळ काही नाही. आणि ते काय झालं, संध्याकाळची वेळ, संध्याकाळच्या वेळेला ध्यानधारणा करावी ह्याच्या गोष्टी, त्यांची ती मानस पूजा चालू होती. जवळ त्यांचा शिष्य बसला होता, अगदी चंद्रमौळी असणारी कुटिया आणि वृद्ध असणारे ते साधू. ते जे साधू आहे ते वृद्ध, ते त्यांच्या ध्यानामध्ये मग्न, तो शिष्य त्यांच्या साधनेमध्ये मग्न. आणि असं करत असताना त्या साधू बाबाला जोराची खोकला आला, उबळ आली खोकल्याची. जशी उबळ आली ते जोरात खोकू लागले. आणि जसे खोकायला लागले, अगदी ढास लागली म्हणा, जसे खोकला येऊ लागला त्यांच्या मुखातून जणू काय रक्ताची गुळणी बाहेर पडली. त्या शिष्याने उजेडामध्ये पाहिलं तर ते सगळं लाल झालेलं दिसलं, लाल झालेली जमीन दिसली. त्यांना वाटलं काहीतरी घोटाळा आहे, बाबांना नक्की रक्ताची उलटी झाली, बाबा गेले किंवा काहीतरी शक्यता आहे. जवळ गेला, बाबांना हलवलं. बाबा म्हणजे खोकतच होते, पण तोंडातून ते असं सगळी लाळ वगैरे गळते आणि सगळं रक्त वगैरे बाहेर पडताना दिसतंय. त्याला काय करावं काही कळेना. त्यांनी लगेच पाणी वगैरे आणलं, त्यांना प्यायला दिलं. बाबांनी ते घेतलं, बाबा पाणी वगैरे प्यायचं दिलं सोडून बाबा रडायला लागले मोठमोठ्याने. म्हटले बाबा फार त्रास होतोय का? म्हटले नाही. काही त्रास नाही, मग तुम्ही रडताय का? म्हटले आता काय सांगावं, काही त्रास होतोय का? म्हटले मला कसलाच त्रास होत नाही. खुन्याने सांगितलं गप्प जरा 2 मिनिटं. खूप ओक्साबोक्षी रडले. आणि रडल्यानंतर मग यांनी जवळ गेले, गुरुजी काही चुकलं का मला सांगा, तुम्ही का रडताय, त्रास होतोय का काही, मी काय करू शकतो मला सांगा तुम्ही. ते म्हटले बाबा रे मला कोणताच त्रास होत नाही, पण एक फार दुर्दैवी घटना घडली. तो म्हटला गुरुजी मला भीती वाटते, तुम्हाला रक्ताची उलटी झाली, काय होईल नेमकं, काय झालं तुम्हाला मला सांगा. ते म्हटले ती रक्ताची उलटी नाही. मग काय आहे? ते म्हटले तू नीट बघ. ते नीट पाहिलं, रक्ताची वगैरे उलटी काही नव्हती, ती पण लाल मात्र दिसत होतं. म्हटले काय नेमकं, मला समजलं नाही. त्यावेळेला त्या साधूंनी सांगितलं, म्हटले हे बघ मी निकुंजवनामध्ये भगवंताच्या भेटीला गेलो होतो. निकुंजवन, कुंजवन, निकुंजवन, निवृत्त निकुंजवन वगैरे ह्या वनाचे पण प्रकार आहेत बरं का. उपवन, वन, वृंदावन वगैरे हे जे आहे ते 12 मुख्य वन, 56 उपवन वगैरे ते सगळं. तर त्या वनामध्ये मी ज्यावेळेला गेलो, सगळ्या वनांमध्ये सगळ्यांना प्रवेश नाही बरं का. प्रत्येक वनामध्ये प्रवेशाचा अधिकारी वेगळा आहे, त्याच्याबद्दल पाहू आपण नंतर. तर मी त्या वनामध्ये गेलो, तिथे फक्त भगवान श्यामसुंदर आणि भगवती राधाराणी दोघेजण क्रीडा करतायत. क्रीडा करत असताना मी तिथे जवळ गेलो. ते हिंदोळ्यावरती, हिंदोळा म्हणजे झोका, आपण ज्याला चौपाळा म्हणतो, त्याच्यावरती बसून ते छानपैकी असे डोलतायत. आणि असं झोका घेत असताना मी तिथे उभा होतो, सावकाशपणे मी त्यांना झोका देतोय. भगवान श्यामसुंदर भगवती राधाराणीच्या समवेत बसले, त्यांच्या दोघांमध्ये सुखसंवाद चाललाय आणि मी तिथे उभा आहे. आणि मी तिथे उभा असताना भगवतीला काहीतरी वाटलं. भगवतीने सांगितलं प्रभू हो तिकडे जायचं आपल्याला, चला बरं माझ्यासोबत तुम्ही. तिने असं म्हटलं. मग यांना वाटलं, ते पटकन लगबगीने प्रभू उठले. उठल्यानंतर भगवतीने त्यांना विडा दिला होता. विडा म्हणजे पानाचा विडा आपण ज्याला म्हणतो, तांबूल. तर मग तो तांबूल भगवंताच्या मुखामध्ये होता. पण मग तो तांबूल भगवंताला वाटलं आता भगवती सोबत गप्पा मारायच्यात, मग तांबूल कदाचित मध्ये येईल आणि मग तो फेकून द्यायचा. तर मग त्याने तो असा काढला आणि फेकून देणार. तर ते जवळ असणाऱ्या शिष्याच्या सेवकाच्या हातामध्ये तो दिला, टाकून दे बाबा. त्या साधूने सांगितलं भगवंताने तशी कृती केली, तो तांबूल काढून माझ्याकडे दिला. तांबूल माझ्याकडे दिल्यानंतर आणि भगवंत उठले लगबगीने. मी विचार केला भगवंताचं उच्चिष्ट आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो. भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातील असणारं पान जर मला मिळतंय तर मी का टाळावं. मी तो जो तांबूल आहे ना तो भक्षण केला. मी तो भक्षण केला खरा, पण त्यावेळेस माझं भाग्य कमी पडलं. मला आतून खोकल्याची उबळ आली आणि जो विडा मी आतमध्ये गिळायला हवा होता ना तो बाहेर पडला. बाहेर पडलेलं जे दिसतंय ना ते रक्त नाहीये. त्या तांबूलाचा तो लाल रंगाचे जे रस तयार होतो ना तो रस खाली सांडलाय. मग त्याने पाहिलं एक अलौकिक सुगंध त्या वमनाला येत होता. वमन नव्हतंच ते मुखातून पडलेल्या मुखरसाला येत होता. त्यालाही कळालं भगवंताच्या मुखातील विडा खात असताना तो बाहेर पडला आणि तो खाली जमिनीवर सांडला. ते साधू ओक्साबोक्षी रडत होते, माझं भाग्य कमी पडलं. शिष्याने विचार केला, जर मानसपूजेतून जर हे भगवंतापर्यंत गेलेत आणि मानसपूजेतील विडा जर आत्ता बाहेर पडला म्हणून मला कळाला, आत्तापर्यंत भगवंताच्या सोबत यांनी किती विडे खाल्ले असतील आणि किती आनंद घेतला असेल काय सांगावं.
आजही भगवंत आपल्या लाडक्या लाडक्या भक्तांसमवेत लीला करतात. आजही लीला करतात. नित्य लीला आपण ज्याला म्हणतो. आपल्याही जीवनामध्ये प्रभूंनी प्राकट्य निर्माण प्रभूंनी आपल्या जीवनामध्ये यावं याच्याकरता ही तळमळ आहे. आणि प्रेम आपण कधी करतो, प्रेमातूनच भगवंताला प्राप्त करता येतं हे मला सांगायचंय. आणि प्रेम कधी निर्माण होतं हेही सांगून लगेच कथेला सुरुवात करतो. ज्या वेळेस समोरची व्यक्ती आपल्यावरती प्रेम करते हे आपल्याला जाणवतं, त्याच वेळेस आपण त्याच्यावरती प्रेम करतो. किंबहुना जोपर्यंत ते कळत नाही ना तोपर्यंत मनुष्य फार बेचैन असतो. खरंच करतो का तो माझ्यावरती प्रेम हे त्याला वाटत असतं. आणि म्हणून ही माहिती होण्याकरता ह्या भगवंताच्या कथा आहेत. ह्या माध्यमातून कळतं आपल्यावरती भगवंताचं किती प्रेम आहे. त्याचं गुणगान, त्याचा महिमान श्रवण करावं, त्याचा महिमा श्रवण करावा. आणि त्याच्याबद्दल एखाद्याबद्दल जर आपण माहिती ऐकत गेलो ना, कोणीतरी सांगितलं ना, हां तो मनुष्य फार चांगला आहे बरं का, मग आपल्याला त्याला भेटीची ओढ निर्माण होते. अजून 4 जणांनी सांगितलं त्या माणसाला तुम्ही एकदा तरी भेटावं, खरंच फार रॉयल माणूस आहे, असं म्हणायला गेलं की मग माणसाच्या मनामध्ये भेटीची इच्छा तीव्र होत जाते आणि कधीतरी भेटण्याचा योग येतो. पण त्याच्या आधी जर काही अपेक्षित असेल तर त्याच्याबद्दलचं महिमान, त्याच्याबद्दलचं गुणगान ते आपल्याला कळायला हवं. आणि एकदा का ते कळालं मग ते सहजपणे तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. आणि म्हणून भगवंताच्या लीलांचं चिंतन सतत 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 करावं की ज्याच्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये सतत त्याच्याबद्दल चिंतन होईल. आणि चिंतन होता होता चिंतने चिंतने तद्रुपता, त्याच्या भेटीची ओढ निर्माण होईल. आणि भेटीची एकदा ओढ निर्माण झाली की तो निश्चितपणे प्रकट होतो. आपल्याही जीवनामध्ये जन्माष्टमी घडू शकते, भगवंताचं प्राकट्य होऊ शकतं. भगवंत व्यावहारिक रूपामध्ये ज्या वेळेला प्रकट झाले ना त्यावेळेला कंस नावाचा एक फार भयानक राजा होता. त्या कंसाबद्दल गर्गसंहितेमध्ये फार उल्लेख सापडतो. जेवढे कोणी राक्षस, अघासुर असेल, बकासूर असेल, पुतना असेल किंवा तो धेनुकासूर असेल, गर्दभ रूपामध्ये गाढवाच्या रूपामध्ये गेलेला एक दैत्य होता, हे जे सगळे दैत्य आहेत ना महाबळ वगैरे, तर हे सगळे दैत्य ह्या सगळ्या दैत्यांना किंवा चानूर मुष्टिक वगैरे, चानूर मुष्टिक नावाचे 5 बंधू होते. आणि या 5 जणांसमवेत कंसाने मल्लयुद्ध करून त्यांना पराभूत केलं, स्वतःच्या अंकित केलं. आणि जेवढे राक्षस भगवंताला मारण्याकरता पाठवले होते, पुतनेपासून अघासूर, बकासूर, रिठासूर वगैरे जे कोणी असतील ना, हे सगळे राक्षस जे आहेत ना, हे कंसाने लढाईमध्ये जिंकून त्यांना स्वतःचं सेवक बनवलं होतं. मग तो किती बलाढ्य असेल पहा. तो काही सामान्य नव्हता. आणि अन्याय अत्याचार करणारा असा तो कंस कालनेमी नावाचा जो होता ना तोच या रूपामध्ये आला. आणि त्याचं मल्लयुद्ध, मग त्याला अस्ति आणि प्राप्ती नावाच्या 2 कन्या त्याला पत्नी म्हणून लाभल्या. म्हणजे त्याचं अस्ति आणि प्राप्ती नावाच्या 2 त्याच्या बायका कंसाच्या. तर हा जो कंस आहे हा महाबलाढ्य असणारा कंस. आणि हा कंस जरी महाबलाढ्य, आणि काय होतं ना, मनुष्याला उन्मत्तता येते. सत्ता, संपत्ती आणि यौवन या 3 गोष्टी जिथे एकत्र येतात ना तिथे विवेक थांबत नाही. विवेक तिथून निघून जातो, चोर पावलांनी पळून जातो. आणि मग तो मनुष्य उन्मत्तपणे वागू लागतो. कारण सत्ता आहे, संपत्ती आहे, विचारायला कोणी नाही, कशाचं बंधन नाही. मग तो मनुष्य मनाला वाटेल तसा स्वैराचार करतो. आणि जो कोणी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेल ना त्याच्यावरती पहिल्यांदा आघात करतो. कंसाने तसंच केलं, उन्मत्तपणे वागायला सुरुवात केली. आणि त्याला समजून सांगण्याकरता जे कोणी ऋषीमुनी असतील, त्या काळातील जे सत्पुरुष होते ना, त्यांच्या यज्ञयागावरती बंदी घातली. तुम्ही मला सांगायची गरज नाही, तुम्ही मला शिकवायचा प्रयत्न करता का, थांबा, तुम्हालाच मी तुरुंगामध्ये टाकतो. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. यज्ञ बंद पाडले. यज्ञ म्हणजे केवळ ते हवनकुंड असून त्याच्यामध्ये आहुत्या देणं त्याला यज्ञ म्हणत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये यज्ञाचे पुढे उल्लेख सापडतील. ज्ञानयज्ञ आहे, नामयज्ञ आहे, यज धातूपासून जोडलेला यज्ञ. त्यावेळेला आपण यज्ञाचं चिंतन करू. यज्ञ बंद पाडले म्हणजे केवळ यज्ञ संस्था नव्हे, माणसाला माणसाशी जोडणारी जी संस्था आहे ना, यज धातूचा अर्थ जोडणे असा होतो. त्या यज्ञावर त्याने बंदी घातली. आज आपण ह्या ज्ञानयज्ञाच्या निमित्तानेच, नामयज्ञाच्या निमित्तानेच, भक्ती यज्ञाच्या निमित्ताने जोडले गेलो ना. म्हणजे हे सगळं का, हे यज्ञ त्याने बंद पाडले. लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाही, सहजीवन जगू द्यायचं नाही, एक एकटं पाडून मारायचं. आणि मग अशी अन्याय अत्याचाराला जशी त्यांनी सुरुवात केली, मग पृथ्वीला वाटलं की याच्यातून तारणारं कोणीतरी असायला हवं.
मग ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. विशेष असणारा पशु म्हणजे गाय आहे बरं का. बाकीच्या पशूंचं मालक कोण असेल मला माहीत नाही, पण गायी मात्र एक वाक्य मी वाचलं होतं, गाय आवारा पशु नाही आहे. आवारा म्हणजे मोकाट, उगाच मोकाट असणारा पशु म्हणजे गाय नाही का, तर प्रत्येक गायीचा रखवाला आहे, प्रत्येक गायीचा मालक आहे गोपाल. भगवान श्यामसुंदर प्रत्येक गायीची, ज्या गायीवर कोणाची सत्ता नाही ना त्या गायीवरती, खरं तर सगळ्याच गायींवरती सत्ता जर कोणाची असेल भगवान श्यामसुंदराची, गोपालाच्या सगळ्या गायी कोणाच्या, गोपालाच्या. गोपाल कोण, भगवान श्यामसुंदर. प्रत्येक गायीवर, गो शब्दाचा अर्थ इंद्रिय सुद्धा होतो बरं का. इंद्रियांवर सुद्धा भगवंताची सत्ता असावी, त्यावेळेला ती इंद्रिय व्यवस्थित वागतात, नाही तर मग करू आपण त्याच्याबद्दल चिंतन. तर गायीच्या रूपामध्ये पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हे असा प्रसंग घडतो ना, पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख सापडतो, ज्या वेळेला पृथ्वीवरती संकट येतं त्यावेळेला ती पृथ्वी गायीच्याच रूपामध्ये प्रगट होऊन तिथपर्यंत जाते आणि प्रभू तिच्या रक्षणाकरता येतात. गायीच्या रक्षणाकरता प्रभू येतात, बाकीच्यांच्या रक्षणाकरता तेवढे प्राधान्याने येत नाहीत, पण गायी करता मात्र येतात. गायी हे भगवंताचं स्वरूप, गायीच्या ठिकाणी ती सगळ्या देवतांचा वास आहे आपण नेहमी म्हणतो. असा असणारा उच्चतर पशु म्हणजे गाय. तिला पशु खरं तर म्हणू नये, तरी अशी असणारी ती गोमाता. त्या गोमातेच्या रूपामध्ये, गायीच्या रूपामध्ये पृथ्वी गेली आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांना विनवणी करते की या दुःखातून मला सोडवा. ब्रह्मदेव जे आहेत ना ते पृथ्वी वसुंधरा जी आहे ना ती लक्ष्मीचा अवतार आहे. लक्ष्मीचा श्रयत इंदिरा शिवदत्री, लक्ष्मीचा असणारा अवतार म्हणजे पृथ्वी. मग त्या लक्ष्मीचा अर्थात भगवान विष्णूंचे असणारे पुत्र म्हणजे ब्रह्मदेव, म्हणजेच हे लक्ष्मीचे पण पुत्र झाले. वसुंधरेचे पृथ्वीचे पुत्र म्हणजे ब्रह्मदेव. त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की याच्यातून सोडवा. त्यांनी सांगितलं, माते मला तर काही करता येणार नाही, मला सुद्धा मर्यादा पडतात, आपण भगवंताकडे जाऊ, जे भगवान विष्णू नारायण जे आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ. मग त्या ब्रह्मदेवाला घेऊन ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय. नामदेवराय सुंदर अभंगामध्ये वर्णन करतात. आणि मग तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. त्यांनी सांगितलं भगवंताकडे आपण जाऊयात. आणि जाऊयात म्हटल्यानंतर दोघे जण गेलेत भगवंताकडे आणि विनंती करतायत की पृथ्वीवरती फार अन्याय अत्याचार माजलाय, तुम्ही कृपया यावं आणि याचा नायनाट करावा, ते संपवावं असं आम्हाला वाटतं. विनंती केली. भगवंतांनी आश्वासन दिलंय, मी निश्चितपणे येतो, तुझं दुःख दूर करण्याकरता मी स्वतः अवतार धारण करेल. गर्गसंहितेमध्ये थोडासा वेगळा उल्लेख सापडतो याच प्रकारामध्ये. पण हेच सगळे विष्णू नारायणाकडे गेले. त्यांनी तिथून पुढे भगवंताला गोलोकामध्ये नेलं आणि गोलोकामध्ये गेल्यानंतर तिथे भगवान श्यामसुंदर दिसले. त्या श्यामसुंदरामध्ये प्रभू रामचंद्र असतील, नरसिंह भगवान असतील, श्री हरी रूपामध्ये असणारे भगवान असतील, यज्ञनारायण रूपामध्ये असणारे भगवान असतील, हे सगळेजण येऊन त्या रूपामध्ये विलीन झाले. तिथे बिरजा नावाची नदी वाहते, भगवती राधाराणी सोबत आहे आणि सगळे बाळगोपाळ यांच्या सगळ्यांच्या समवेत भगवंत तिथे राहत आहेत. त्या गोलोकामध्ये हे सगळेजण गेले. गर्गसंहितेमध्ये असणारा उल्लेख किंवा पुराणांमध्ये असणारा उल्लेख म्हणजे त्या भगवंताकडे गेले आणि गेल्यानंतर विनवणी केली, तुम्ही अवतार धारण करा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी अवतार धारण करतो, पण मी एकटा येणार नाही, कारण एकट्याला खेळायला मजा येत नाही, सगळेजण माझ्यासोबत असायला हवेत. प्रत्येकाला सांगितलं तुम्ही चला. मग असं म्हणतात, त्या गोलोकातील 84 कोस भूमी निवडून ती 84 कोस भूमी पृथ्वीवरती पाठवली. तीच ही 84 कोस असणारी ब्रज भूमी जी आहे ना ती 84 कोसाची आहे. ती असणारी गोलोकातून आलेली, ती सामान्य भूमी नाही. त्या भूमीमध्ये प्रभू अवतार धारण करणार आहे. ती भूमी त्यांनी तिकडून पाठवली. ती विरजा नावाची जी नदी आहे त्या विरजा नावाच्या नदीलाच कालिंदी म्हणून वाहण्याला सांगितलं. तो तिकडचा असणारा गिरनार पर्वत जो आहे गोवर्धन, तो इकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधी पाठवून दिल्या. स्वतःला येण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टीची तजवीज केली. आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांगितलं, आपल्या प्रिय असणाऱ्या भगवती राधाराणीला सांगितलं, लक्ष्मी स्वरूपा असणाऱ्याला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही या रूपामध्ये अशा प्रकारचं रूप धारण करून माझ्या समवेत लीला करण्याकरता यायचंय. मग जवळचा कोण? शेष. मग शेषाला सांगितलं तुला यावं लागेल. शेषाने सांगितलं प्रभू तुमच्या सोबत अवतार धारण करायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, कारण तुम्ही फक्त चांगले आम्हाला नादवून येता आणि तिकडे गेले की आम्हाला फार कामं करावं लागतात. म्हटले कसं काय?
पाहिलं मागच्या अवतारामध्ये असंच मला नादवून नेलं, तुमचा मी छोटा भाऊ झालो लक्ष्मण नावाचा, आणि 14 वर्ष मला उपाशी राहावं लागलं प्रभू तुमची सेवा करण्यामध्ये. मला खेद वाटला नाही, पण त्या वेळेला त्या गोष्टी करायला तुमची सेवा तुम्ही करून घेता हो, आमचं काय. म्हटले मग यायचं नाही मला, तुम्ही तुमचं पाहून घ्या. असं करू नकोस बाबा, यावं तर लागेलच तुला, तुझ्याशिवाय मला कसं करमेल रे. मला तुमचा छोटा भाऊ होण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मग मोठा होतोस का माझ्यापेक्षा? हो ठीक आहे, मोठा काय हरकत नाही, चला. कसं तरी कबूल केलं, मोठ्या भावाचं आमिष दाखवलं, मोठा भाऊ हो म्हणून शेषाला सांगितलं. सगळी तयारी पूर्ण झाली, आणि सगळी तयारी झाल्यानंतर इकडे वसुदेव आणि देवकी, उग्रसेनाचा असणारा मुलगा तो कंस आहे. आणि उग्रसेनाचा हा जो मुलगा आहे ना, तो इतका अन्यायी अत्याचारी आहे की त्याने त्याच्या वडिलांना सुद्धा कारागृहामध्ये डांबलेला आहे. आणि पण तो सोंग मात्र चांगल्या माणसाचं आणतो बरं का. एक वाक्य सांगून जातो, हे जे असे माणसं असतात ना, वरून वेगळे आणि आतून वेगळे, ते पालीसारखे असतात. पाल काय करते, रात्रीच्या वेळेला खाली उतरते, लाईटचे किडे मकोडे खाते, अगदी विंचू सुद्धा पाल खाते बरं का. किडे मकोडे खाऊन दिवसा मात्र महापुरुषांच्या फोटो मागे जाऊन लपून बसते. आपल्या घरामध्ये महापुरुषांचे फोटो लावलेले असतात ना, त्याच्या मागे हमखास पाल सापडते, आणि ती पाल दुसरं काही खात नाही, किडे मकोडे खाते. रात्रीच्या वेळेला किडे मकोडे खाणारी पाल दिवसा मात्र महापुरुषांच्या फोटोचा आश्रय घेते. मला सांगायचंय काय, आजही असे माणसं आहेत जे रात्रीचे वेगळे धंदे करतात आणि दिवसा मात्र चांगल्या कामांचा आश्रय घेतात आणि त्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात. कंस त्यापैकी आहेत. हे आजचं नाही हो, अनादिकाळापासून हेच चालत आलंय. इकडे अन्याय अत्याचार करायचे, पण बहिणीचं लग्न करायचंय. मग आता बहिणी करता योग्य आणि उत्तम वर कोण असायला हवा. मग त्याने शोध घेतला, म्हटले माझी बहीण आहे देवकी नावाची, देवक नावाची, तिची चुलत बहीण होती, तर मग हिचा विवाह कोणासोबत करावा. वर शोधले, पण कुणी काही यदुकुलातील कुणी काही सापडला नाही. मग त्याने सांगितलं की वसुदेव नावाचे एक जण आहेत, त्यांच्याशी विवाह करता येईल. वसुदेवजींना बोलवलं, हिच्यासोबत विवाह करावा. यांनी सांगितलं माझे आधीच 6 लग्न झाले. असं वसुदेवजी म्हणाले, माझे आधी 6 लग्न झालेत. हां, म्हणजे कोण कोणास म्हणाले जरा लक्षपूर्वक आहे का बरं का. आता झोपेची वेळ झाली, उगीच दुखल्या का. तर 6 लग्न माझे झालेले आहेत, मग 7वं लग्न करावं लागेल. ते म्हटले नाही हो, कशाला उगेच मला तुम्ही या फंदामध्ये पाडताय. म्हटले लग्न करताय की मुंडकं उडू. असं म्हटलं तर यांनी विचार केला की त्या बिचाऱ्या 7 जणींच्या कपाळावरचे कुंकू पुसण्यापेक्षा एकीच्या कपाळाला कुंकू लावणं जास्त सोयीस्कर. तो काळ वेगळा होता बरं का, आता तसा विचार करू नका. ठीक आहे, लग्नाला तयार झाले. 7वा विवाह देवकी सोबत झाला वसुदेवजींचा. आणि मग प्रत्यक्ष रथाचं सारथ्य करण्याकरता कंस आलाय. हातामध्ये रथाचे लगाम घेतलेत, आणि रथाचे लगाम घेऊन जसा चालतोय त्याने भागवतामध्ये उल्लेख सापडतो, भरपूर सोनं नाणं, दासी, पायदळ, घोडदळ वगैरे भरपूर काही गोष्टी आपल्या बहिणीला लग्नामध्ये त्याने दिलेल्या आहेत. आणि एवढं सगळं हे करून तिला वाटी लावण्याकरता किंवा तो रथ चालवण्याकरता स्वतः बसलाय. आणि हा सगळा प्रकार चालू असताना देवांना प्रश्न पडला, हा सोंग आणतोय एक, प्रत्यक्ष वागतोय वेगळं, काहीतरी करायला हवं, याचं खरं स्वरूप सगळ्यांना कळायला हवं. मग काय करायला, देवांनी आकाशवाणी केली. आणि आकाशवाणी अशी झाली, अरे मूर्ख कंसा, तू जिच्या लग्नामध्ये एवढा आनंदित झालायस ना, तिच्या पोटी येणारी 8वी संतती तुझा नाश करणारी असेल. असं त्याने ऐकलं, आकाशवाणी ऐकली, आणि क्षणात त्याचं स्वरूप पालटलं. खरे माणसं लगेच उघडे पडतात. आणि खरं स्वरूप त्याचं प्रकट झाल्याबरोबर तो म्हणतो, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर मला मारणारा असेल, हिलाच मी जिवंत ठेवणार नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. जशी तलवार काढली, मारण्याकरता धावलाय, हात तो धरीला वसुदेवे, खडग काढून जसा मारायला धावला. वसुदेव थांबून, थांब, मारू नकोस. तू मला थांबवणार, त्यांनी सांगितलं थांब. पहिली गोष्ट ती तुझी बहीण आहे, बहिणीवरती हात उगारायचा नसतो. दुसरी गोष्ट ती स्त्री आहे, स्त्रीवरती शस्त्र चालवणं हे वीर पुरुषाला शोभत नाही. तुझ्या एवढ्या कीर्तीला कलंक लागेल, बट्टा लागेल, एवढी कीर्ती तू कमवली आणि बहिणीला मारतोस, हे तुला योग्य वाटत नाही. आणि तिसरी गोष्ट, मी आता हिचा पती आहे, तिच्या रक्षणाची जबाबदारी माझ्याकडे आहे, तू तिला मारू नकोस. तुला कसली भीती वाटते. यांनी सांगितलं, हिला जो मुलगा होईल तो मला मारणार असेल, तेवढंच ना, मी माझे सगळे पुत्र तुला देतो, काय होतील ते सगळे मुलं तुझ्या हवाली करतो, तुला चिंता करायचं कारण आहे का. वसुदेवजींनी कंसाची समजूत घातली. लक्षात घ्या, वसुदेवजींचा स्वभाव कसा असेल, प्रत्यक्ष शत्रूने सुद्धा त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा. तरी सुद्धा त्यांना कारागृहामध्ये डांबलं. आणि नंतर कारागृहामध्ये ते राहत आहेत. यथावकाश देवकी माता गर्भवती राहिली.
गर्भवती राहिली, तिला पहिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर वसुदेवजी शब्दाला जागणारे होते. तो मुलगा घेऊन गेलेत कंसाकडे. कंसाला सांगितले मुलगा झालाय, कंस आलाय. पाहिलं छोटंसं बालक ते छोटंसं, त्यांना असं वाटलं 1 दिवसाचं किती छोटंसं बालक असेल होते. त्याच्याकडे पाहिलं, त्याला स्पर्श करायची सुद्धा भीती वाटते. त्यांना वाटलं काय करावं. त्याने विचार केला, ते मला मामा मामा म्हणतंय की काय. त्याने विचार केला याला मारण्यात काही अर्थ नाही, हे पहिलंच आहे, मला तर 8वा मारणार आहे, याला काय मारून फायदा आहे. म्हटले असं करा, याला तुम्ही घेऊन जा. पण पुण्य सारावया आले ऋषिकेशी, वधी बालक असे ठेवू नको. नामदेवराय सांगतात नारदजी तिथे आले. नारदजींनी सांगितलं काय चाललंय तुझं. काही नाही म्हटले, बाचा झाला देऊन टाकला. का मला 8वा मारणार आहे. हा तर पहिलाच आहे, वेडा आहेस तू, तुला काही कळतं का. म्हणजे कसं काय. आता लाडू बनवतो आपण दिवाळीमध्ये, मग सगळे लाडू आपण परातीमध्ये बनवून ठेवले. पहिला लाडू घेतो बर्नीमध्ये ठेवतो, दुसरा घेतो बर्नीत ठेवतो, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. पहिला लाडू कुठे आहे, खाली आहे. बर्नीचं झाकण लावतो, पाहुणे आले, लाडू वाटायला सुरुवात केली. आता पहिला लाडू कुठे आहे, पहिला लाडू खालीच आहे. वाटायला सुरुवात केल्यानंतर पहिला लाडू कोणता, जो 8व्यांदा ठेवलाय तो लाडू पहिला, आणि जो पहिल्यांदा ठेवलाय तो लाडू 8वा. ठेवताना जो पहिला आहे तो बाहेर काढताना 8वा आहे, आणि बाहेर काढताना जो पहिला आहे तो ठेवताना 8वा आहे. तुला हे गणित कळतं का काही. कुठून तू सुरुवात करतोयस याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत बरं का. कंसाला वाटलं हे काही खोटं बोलतायत असं नाही, हे सुद्धा तर्काला धरूनच आहे. उलटं बोलतं तर हा पहिला जो आहे तो 8वाच असू शकतो, हात जर मारणार असेल तर. मग त्यांनी लगेच ते बालक घेतलं, करकर फिरवलं, संपवून टाकलं, बाळाला मारलं. त्या बाळाला मारलं. असे 1 नाही, 1, 2, 3, 4, 5, 6 बालकं मारले. 7वं बालक जे होतं, 7व्यांदा ती देवकी माता गर्भवती राहिली. 7वा तो गर्भ योगमायाने येतं. योगमायेला भगवंताने सांगितलं की तू जा तुझ्या कार्याला सुरुवात कर, आणि सुरुवात कर म्हटल्यानंतर ती योगमाया गेली. तिने देवकीच्या गर्भातील जो तो बालक आहे तो बालक काढला, आणि तो रोहिणी नावाची ही जी वसुदेवजींची जी दुसरी पत्नी आहे तिच्या गर्भामध्ये नेऊन ते 8 महिन्यांचं बालक तो गर्भ स्थापित केला योगमायेतून. इकडे रोहिणी अचानक गर्भवती झालेली, तिला जाणवलं ती अरे पती तर कारागृहामध्ये, एकदम 8 महिन्यांचं कोणी गर्भवती होतं का. तिला प्रश्न पडला. ती राहत होती नंदबाबांच्याकडे गोकुळामध्ये. तिने सांगितलं की हे काही लक्षण मला योग्य वाटत नाही, कोणीतरी कदाचित एखादा दुष्ट ह्या रूपाने प्रगट होऊ इच्छित असेल, एखाद्या राक्षसाची ही लीला असेल, मी माझं देह समर्पित करते असं म्हणून यमुना नदीच्या किनारी तिने चिता रचली, आणि चिता रचल्यानंतर त्या चितेमध्ये ती स्वतःचा देह समर्पित करणार. सगळे गोकुळवासी तिथे जमले होते. त्यावेळेला आकाशवाणी झाली, रोहिणी निष्पाप आहे, तिच्या पोटी भगवंताचे असणारा महान भक्त जन्माला येणार आहे, भगवंताचा एक अंश अवतार जन्माला येणार आहे, चिंता करू नका. पाऊस पडला, चिता विझून गेली, सगळे गोकुळवासी आनंदित झाले, आणि आल्यानंतर यथावकाश त्या बालकाचा जन्म झाला. संकर्षण आकर्षण करून इकडे स्थापित केलं होतं ना, म्हणून संकर्षण त्याचं नाव ठेवलं गेलं, अर्थात बलराम दादा. ते जसे जन्माला आले तसे त्यांचे डोळे मिटलेले होते. यांना वाटलं मुलगा जन्माला आला पण आंधळा आहे की काय. पण ज्योतिषी आले, वैद्य आले, म्हटले हा बालक अंध नाही, पण याचे डोळे मिटलेत का, तर 12 वाजत आले, झोपेची वेळ झाली. तुमचे जसे मिटायला लागले तसे. तर डोळे मिटले त्याचं कारण वेगळं आहे. याचे स्वामी ज्या वेळेला येतील ना त्यावेळेला हा डोळे उघडील. म्हटले म्हणजे याचे स्वामी येणार इथे निश्चित आहे. गोकुळवासियांना आनंद झाला. 7वा बालक तसा तिकडे जन्माला आला. 8व्यांदा ती गर्भवती राहिली. देवकी जे तेज दिसे जायचा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे नामदेवराय सांगतात. त्या प्रकारे अतिशय सुंदर तिला ते सगळं तेज तिच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं 8व्यांदा गर्भवती राहिल्यानंतर. आणि कंस तिला मारण्याकरता यायचा, पण तिकडे आला की त्या सात्विक तेजाने तो दिपून जायचा, त्याच्या मनातील ते विचार निघून जायचे, आणि तो परत मागे जायचा. आणि यथावकाश तिचे 9 मास पूर्ण होत आलेत. श्रावण महिना आहे, रात्रीची शांत वेळ आहे, सगळे पहारेकरी झोपी गेलेत. आणि श्रावण महिन्यातील वद्य पक्षातील असणारी अष्टमी. आता भगवंतांनी हे सगळं का निवडलं याच्या पाठीमागे फार सुंदर अशी म्हणजे कारण मीमांसा आहे. श्रावण महिना का, तर आधी श्रवणापासून भक्तीला सुरुवात होते. श्रवण ही पहिली भक्ती आहे. भगवंत यायचे असतील तर श्रवणातूनच येऊ शकतात. श्रवणातच भगवंत येतात. आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूंना प्रवेश करण्याचं जर स्थान कोणतं असेल ना, तर ते कर्णांच्या द्वारे आपल्या अंतःकरणापर्यंत ते पोहोचतात. श्रवणाच्या द्वारे खरं तर ब्रह्मज्ञान होण्याची ती पद्धती आहे.
गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आपल्या अंतकरणामध्ये जातात आणि मग तो आत्मानुभव तिथे प्रगट होतो. श्रवणाच्या द्वारे श्रावण महिना आहे, कृष्ण पक्ष आहे, वद्य पक्ष आपण ज्याला म्हणतो तो कृष्ण पक्ष. अष्टमी तिथी, अष्टमी तिथीचं वैशिष्ट्य आहे. तुमच्यापैकी जर कोणी अवकाशाचं निरीक्षण करणारे असतील ना, त्यांनी पहा, शुद्ध पक्षातील प्रतिपदा वेगळी आहे, वद्य पक्षातील प्रतिपदा वेगळी आहे. शुद्ध पक्षातील प्रतिपदा म्हणजे फक्त एक छोटीशी रेस आहे, एक फार बारीक चंद्रकोर असते, ती दिसत पण नाही, द्वितीयपासून दिसायला सुरुवात होते. तशी वद्य पक्षातील प्रतिपदा पाहायला गेलं तर अगदी थोडीशी कमी झालेली असते, बाकी पूर्णच चंद्र असतो. असं तिथी म्हणजे पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी थोडीशी कमी झाली, तिसऱ्या दिवशी थोडी कमी होत जाते आणि शुद्ध पक्षामध्ये थोडी वाढत जाते. परंतु या दोनही पक्षांमध्ये अष्टमी नावाची जी तिथी आहे तिचं वैशिष्ट्य, अष्टमीला बरोबर चंद्र अर्धा असतो. मग तो शुद्ध पक्षातील असू द्या, वद्य पक्षातील असू द्या, तेवढाच असतो तो. त्याच्यामध्ये शुद्ध वद्य पक्षामध्ये त्याला फरक पडत नाही. अशी असणारी एकमेव तिथी म्हणजे अष्टमी. तुम्ही निरीक्षण करू शकता, शोध घेऊ शकता तुम्ही. तर अष्टमी तिथी त्यांनी निवडली, रोहिणी नावाचं नक्षत्र निवडलं. रोहिणी नक्षत्र का बरं? भगवंताला खरं तर रोहिणी नक्षत्राचं ज्योतिषशास्त्राप्रमाणे एक तुम्हाला सांगतो, या नक्षत्राची अधिपती देवता जी आहे ती ब्रह्मदेव आहे. ज्याने विश्वाला निर्माण केलं तो ज्यावेळेला स्वतः जन्म घेईल, मग त्याने ते नक्षत्र निवडलं जे ब्रह्मदेवाचं अधिकारामध्ये येणार. कारण ब्रह्मदेवाला सुद्धा जन्माला घालणारा हाच आहे ना, याचे नाभे कमळे जन्मचतुरांना निळोबराय सांगून जातात. तर मग असं असताना त्याने ते रोहिणी नक्षत्र निवडलं. आणि अजून एक असं कारण, देवकीपेक्षा रोहिणी माता ही ज्येष्ठ आहे मानाने, आणि मग तिच्या पोटी जन्म घ्यावा. पण तिच्या पोटी तर संकर्षणाचा जन्म झालाय, बलरामदादाचा जन्म झालाय, तिच्या पोटी येणं शक्य नाही. पण तिच्या नावाचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राला तरी मी जन्म घेईल म्हणून रोहिणी नक्षत्र निवडला. बुधवार निवडला, त्या दिवशी बुधवार होता, आज सोमवार आहे. बुधवार निवडला कारण बुध त्या वंशामध्ये प्रभू जन्माला आलेले आहेत ना, बुधाच्या वंशामध्ये जो पुढं वंश वाढला त्याच्यामध्ये प्रभूंचा, म्हणून त्यांनी बुधवार निवडला. अनेक पद्धतीने हे सगळं सांगितलं जातं. आणि मग त्या मथुरेच्या कंसाच्या कारागृहामध्ये बरोबर रात्री 12 वाजता भयान अंधकार सर्वत्र पसरलाय. खरं तर सगळी सृष्टी त्या भगवंताच्या प्राकट्याची अतिशय आतुरतेने वाट पाहते. बाहेर रिमझिम पाऊस पडतोय, मंद वारा सर्वत्र वाहतोय, त्यातून एक सुगंध सर्वत्र पसरलाय. बाहेर विजा कडकडत नाहीत, विजांचा कडकड यापूर्वी होऊन गेला. आता जो पाऊस पडतो ना, हा मंद असणारा पाऊस आहे, जास्त जोराचा नाही, जास्त कमी पण नाही, रिमझिम पडणारा पाऊस. त्याच्या आनंदामध्ये खरं तर पंचमहाभूत देखील आनंदित झालेली आहेत. प्रभू प्रगट होणार आहेत, सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. रात्रीची ती वेळ झाली, मध्यरात्र आपण जिला म्हणतो, ती 12ची वेळ झाली. आणि यथावकाश तो बालक जो आहे कंसाच्या कारागृहामध्ये, वसुदेवजी आणि देवकी दोघेच जण आहेत, बाकीचे सगळे पहारेकरी शांतपणे ढाराढोर झोपलेत, कसलाच कोणाला पत्ता नाही. त्यावेळेला वसुदेव आणि देवकी यांच्यातून 8 वर्षांचा बालक, ज्याने अंगावरती सुंदर असा पितांबर धारण केलाय, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, पितांबर धारण केलेला 8 वर्षांची सुंदर अशी मूर्ती प्रभू प्रगट झाले. आणि जसे प्रगट झाले यांनी पाहिलं, बापरे, हातच जोडले. अरे 8 वर्षांचं बालक एकदम प्रगट झालं. आता एवढं जर एकदम प्रगट झालं, एवढं तेजपुंजर अशी पाहिलं, दोघांनी नकळत हात जोडले. प्रभू हे काय? यांनी सांगितलं, हे पहा, तुम्ही आता वसुदेवजी आणि देवकी आहात, तुमच्या पोटी मी आता बालक रूपाने जन्माला आलो. याच्यापूर्वी तुम्ही तप केलं होतं, सहजपणे प्रभू कोणाच्या पोटाला येत नाही बरं का. तुम्ही इतकं घनघोर तप केलं होतं. पूर्वीच्या एका जन्मामध्ये तुम्ही पृष्णी आणि सुतपा ह्या नावाचे 2 जण होतात. आणि त्यावेळेला तप केल्यानंतर तुम्ही मला वरदान मागितलं की तुझ्यासारखा पुत्र आम्हाला व्हावा. पण माझ्यासारखा तर कोणीच नाही, माझ्यासारखा मीच आहे, म्हणून मीच तुम्हाला तथास्तु म्हणून जो आशीर्वाद दिला, तर तो आशीर्वाद पूर्ण करण्याकरता मी 3 वेळेस तथास्तु म्हणालो. तर त्यावेळेला मी स्वतः तुमच्या पोटी अवतार धारण केला. पहिल्यांदा पृष्णी आणि सुतपा यांच्या पोटी आलेलो मी पृष्णीगर्भ. दुसऱ्यांदा तुम्ही कश्यप आणि आदिती झालात, त्यांच्या पोटी मी वामन रूपाने अवतार धारण केला. तेच तुम्ही आता वसुदेव आणि देवकी आहात, तुमच्या पोटी मी श्रीकृष्णाच्या रूपाने, श्यामसुंदराच्या रूपाने अवतार धारण केला. म्हटले आम्हाला मान्य आहे, पण बालक असं असतं का? आम्हाला तुम्ही बालक रूपात हवात. हमने तो बालक मांगा था, आप तो बाप बनकर आ गए.
याने सांगितलं आत्ता सुद्धा माझ्याकडे शंखचक्र गदा पद्म आहेत सांगत असाल तर लगेच जाऊन कंसाचा वध करू शकतो, त्याच्याकरताच मला म्हटले चालणार नाही. आम्हाला तुमच्या बाललीलांचं दर्शन आम्हाला करायचं आहे, त्याच्याकरता तुम्ही परत बालक व्हा. आणि बालक व्हा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं हे पहा, मी जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत मी तुमचं रक्षण करू शकतो, तुमचं नाही सगळ्यांचं रक्षण मी करू शकतो, ते माझं ब्रीदच आहे. पण मी जर बालक झालो तर मी असहाय्य बनेल, मग मला मात्र तुम्हाला रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य असेल. म्हटले हरकत नाही, आम्ही तुझं रक्षण करू, पण तू या रूपामध्ये आम्हाला नको. अरे बालकाच्या हातामध्ये कुठं लगेच जन्म झाल्याबरोबर ते 8 वर्षांचं होतं का? त्याच्या अंगावरती कुठं वस्त्र तरी असतं का? तू तर पितांबर नेसून आला, तुला कोणी पितांबर नेसवला? तू पितांबरच नेसून दे जन्माला आलास, तुला बालक कसं म्हणायचं? त्याच्या हातामध्ये जे आहेत ना शंख चक्र गदा आणि पद्म, त्याचे विशेष असे अर्थ आहेत बरं का. त्याने पितांबर धारण केला, पीत यस्य अंबर, पिवळ्या रंगाचं जे वस्त्र त्याला पितांबर असं म्हणतात. पिवळं वस्त्र जे आहे ना ते भगवती राधाराणीच्या रंगाचं आहे. भगवती राधाराणी गोरी, मग तिच्या रंगाचं वस्त्र म्हणून भगवंताला पिवळं वस्त्र आवडतं. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी किंवा भगवंताच्या प्रागट्याच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. करतो का? भगवंताला आपला प्रेमास्पद जो आहे. व्यवहारामध्ये पण आपण पाहतो ना, कुठे जायचं असेल तर बायको नवऱ्याला म्हणते आज मी कोणती साडी घालू, तुम्हाला कोणती आवडते? आता त्याला जर साडी आवडत असती मग तोच नेसला नसता का? पण त्याला पाहायला कोणती आवडते मग त्यानुसार ही नेसते. मग पुरुष जातो तर मग तो बघ याच्यातला कोणता शर्ट चांगला दिसेल मला, तू सांग, मी तो घेतो. हा प्रेमाचा मामला असतो. प्रेमामध्ये त्याला जे आवडतं ते आपण करायचं असतं, असा एक अलिखित नियम आहे. माहीत नसेल तर माहीत करून घ्या. तर मग असा नियम भगवतीला जे आवडतं ना, भगवती राधाराणीला, तर त्या रंगाचं वस्त्र म्हणून याने पितांबर धारण केलेलं आहे. खरं तर त्याने त्या अवकाशाला सुद्धा कवटाळय असा असणारा पितांबर, म्हणून त्याला पितांबर. हातामध्ये त्याच्या पद्म आहे, त्याच्या हातामध्ये शंख आहे, आणि शंख आणि आपलं गदा आणि चक्र तर आहे त्याच्या हातामध्ये. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापासी, दुर्जनाशी संवारी, या रूपामध्ये असणार तो प्रभू. ज्यावेळेला सांगितलं मी बालक होतो पण मग मला तुम्ही योग्य ठिकाणी घेऊन जा, म्हटले इथं जर ठेवलं तर तो कंस त्याला मारेल, मग मला योग्य ठिकाणी पोचकार कुठे न्यावं बाबा आम्ही? मग यांनी सांगितलं नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. नामदेवराय सुंदर वर्णन करतात नंदाच्या घराला. आणि मग तिथे येऊन काय होईल? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मला आणि येथे. तिथे माया जन्माला आलेली आहे, त्या मायेला घेऊन या आणि मला तिथे ठेवा, हे सांगितलंय. असं सांगितल्याबरोबर मग लगेच छोटे बालक रूपामध्ये ते झालेत. छोटं बालक जसं झालंय, देवकी मातेने त्या बालकाला मांडीवर घेतलंय, त्या कान्हाचा स्पर्श जसा झाला त्या छोट्या बालकाचा, प्रेमाचा पान्हा त्याला फुटलेला आहे. परंतु मनावरती दगड ठेवून तिने सांगितले नाही, याच्या सुरक्षिततेकरता याला न्यायला हवं, याने सांगितलंय. मग तिथे असणारी एक वेळूची टोपली, बांबूची टोपली, ती उचलली, त्याच्यामध्ये खाली त्या बालकाला ठेवलंय, वस्त्र टाकून त्या छोट्याशा बालकाला त्याच्यामध्ये ठेवलंय. आणि जसा उचलेला कमलापती, हातीची बंधने गळती. हातापायामध्ये ज्या बेड्या घातल्या होत्या ना, त्या सगळ्या बेड्या आपोआप गळून पडल्यात. भगवंताला एकदा उचललं ना, कोणत्या बेड्या शिल्लक राहतच नाही. त्या बेड्या जशा हातातल्या गळून पडल्यात, हातातील पायातील सगळे बंधनं संपून गेलेत. एकदा भगवंत हाती आला की कसले बंधनं, मग एकदा बंधनं सगळे गळालेत. आणि जे बाकीचे पहारेकरी अमुक तमुक होते, सगळे दरवाजे आपोआप उघडले गेले. काही कुठे कडी नाही, कुलूप नाही, पहारेकरी डाराडोर झोपलेले, कुणीही जागा नाही, हळूच बाहेर पडलेत. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. भगवंताला पाहण्याची सगळ्यांना घाई झाली आहे, पण छोटा बालक आहे, कदाचित पावसामध्ये भिजेल. मग त्याच्यावरती फणा धारण करून शेष आलेले आहेत, त्याला पाऊस लागू नये म्हणून. पुढे गेलेत. पुढे गेल्यानंतर मथुरेतून गोकुळामध्ये जाण्याकरता यमुना नदी पार करावी लागते. यमुनेला तर महापूर आलेला. ती जी यमुना आहे ना, ती भगवंताची पट्टराणी आहे. तिचा भगवंतासोबत विवाह झालेला आहे, तिला कालिंदी असं म्हणतात. ती जी कालिंदी आहे ती भरभरून वाहते. केवळ कालिंदीलाच नव्हे तर सगळ्याच नद्यांना पूर आलेले आहेत. का बरं सगळ्या नद्यांना पूर आले? सगळ्या नद्या ह्या कालिंदीच्या बहिणी आणि कालिंदीचे पती आलेत. सगळ्यांना आनंद आहे. आणि आनंद यांना असा झाला, कालिंदीला आनंद झाला, कालिंदी दोनही काठ भरून वाहते, दुथडी भरून वाहते. बाकीच्याही सगळ्या नद्या आनंदाने वाहत आहेत. बाकीच्या नद्यांना आनंद वाटायचं काय कारण? बाकीच्या नद्यांनी विचार केला, आपली बहीण आहे कालिंदी, तिचं एवढं मोठं भाग्य की प्रत्यक्ष श्यामसुंदर तिच्यासोबत विवाह करतील आणि मग ते आपले भाऊजी होतील, आपले दाजी होतील.
आणि मग आता त्या सगळ्या जणी आल्या, त्या आनंदी त्यांना काय झाला एका शब्दात सांगू का, त्यांच्या मनामध्ये विचार आला, आले बाई दाजी. आपण म्हणतो ना दाजी आले की सगळ्याजणांना आनंद वाटतो, कुणी लाजतं, कुणी काय कुणी काय. मग आल्यानंतर ती कालिंदी भरभरून वाहतीये. यांनी विचार केला पाणी जरी असेल तरी जायला हवं. पाण्यामध्ये प्रवेश केला, पाणी वाढू लागलं. मग पायाचं पाणी घोट्यापर्यंत, घोट्याचं गुडघ्यापर्यंत, गुडघ्याचं मांडीपर्यंत, मांडीचं कमरेपर्यंत, कमरेचं छातीपर्यंत, असं करता करता अगदी आता पाण्यामध्ये बुडणार की काय. पण तेवढ्या आता याने काय केलं, विचार केला, कालिंदीला माझं दर्शन घ्यायचं असेल पण माझ्या दर्शनाकरता माझ्या वडिलांना पाण्यामध्ये उडावं लागेल, चालणार नाही. त्यांनी लगेच पायाचा अंगुष्ठ बाहेर काढला आणि अंगुष्ठ मात्र डाव्या पायाचा अंगुठा बाहेर काढून तिला शांत केलं. तिला स्पर्श केल्याबरोबर पाणी झरझर झरझर उतरत गेलं आणि समोर रस्ता सगळा दिसू लागला. जाता आलं पलीकडे गेलेत, त्या कालिंदीला शांत केले. तुझ्या किनारी मी खेळण्याकरता येणार आहे. आतमध्ये गेलेत, बरोबर 12 वाजता आपल्याला जन्म करायचा आहे बरं का. आणि जसे आतमध्ये गेले तिकडे शांत सगळेजण झोपलेले. नंदबाबाचा वाडा सगळा सताड उघडा आहे. तिकडे माया निर्माण झाली ना मोहरात्री, त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतोच पुढे. तिथे गेले, त्या बालकाला तिथे ठेवलंय. तिथे असणारी ती माया, ती जी कन्या आहे ती उचलली. ती कन्या जशी आणली, त्या कन्येला आणलंय. आणताना परत ती मायाच, त्या मायेच्या योगाने परत रस्ता मिळाला. यमुना पार केली आणि जसे जसे आतमध्ये आले तसे तसे सगळे दरवाजे आपोआप बंद होत गेलेत. बंद होत गेल्यानंतर आतमध्ये आलेत आणि आतमध्ये आल्यानंतर मायेला जवळ घेतलं. हातामध्ये सगळ्या बेड्या परत निर्माण झाल्या. आणि बेड्या निर्माण झाल्यानंतर मग मात्र ती कन्या ओरडू लागली, रडू लागली. ओरडू लागल्यानंतर कंस लगेच धावत आला, मारण्याकरता प्रवृत्त झाला. त्याने तिला ती म्हणते, अरे नको रे बाबा, नको मारू, ती माझी कन्या आहे, छोटी बालक आहे, ती काय करणार तुला. नाही मारणारच. जसं घेतलं फिरून तिला मारण्याचा प्रयत्न करतोय. गरगर फिरवताना तिच्या हातातून जशी निसटली, लगेच अष्टभुजा नारायणीच्या रूपामध्ये प्रकट झाली. तीच विंध्यवासिनी म्हणून तिने सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजाधी. तू मूर्ख आहेस, तुला वाटतं ना तुला मारणारा तू मला मारायचा प्रयत्न करतोय. अरे तुला मारणारा कुठेतरी जन्माला आलाय, योग्य ठिकाणी तो वाढतोय. त्याला सांगून ती अंतर्धान पावली. कंस अगदी गडबडूनचा गेला. त्याला वाटलं मी एवढं सगळं बंदोबस्त करूनही नेमकं काय झालं, काही त्याला समजेना. इकडे नंदबाबाच्या वाड्यामध्ये सकाळच्या वेळेला खरं तर नंदबाबांचं वय, यशोदामाईचं नंदबाबाचं वय खूप झालं होतं, पण कोणतंच पुत्र नव्हतं, पुत्रप्राप्ती संतती नव्हती. साधू मंडळी आले, त्यांनी सांगितलं गोकुळवासियांना तुम्ही काहीतरी व्रत करा, निश्चितपणे यांना पुत्रप्राप्ती होईल. सगळ्यांनी व्रत केलं. 1 वर्षभर निर्जला एकादशीचं व्रत सगळ्यांनी केल्यानंतर यशोदामाई गर्भवती राहिली. तिचं वाळंतपण करण्याकरता तिची असणारी ननंद सुनंदा नावाची ती आलेली आहे. सगळेजण डोळ्यामध्ये तेल घालून टक्कपणे जागी आहेत. परंतु ज्यावेळेस माया प्रकट झाली, सगळेजण शांत झोपी गेले, कुणीच जागा नाही. तेवढ्या वेळामध्ये हे वसुदेवजी आले, बालकाला ठेवून गेले, माईला घेऊन गेले. आणि नंतर सकाळी पहाटे 4 वाजता जशी ब्राह्ममुहूर्तावरती सुनंदा उठली, पळतच गेली सुतिकागृहामध्ये. पाहते तर वहिनी झोपलेली आहे, यशोदामाई झोपलेली आहे आणि संपूर्ण सुतिकागृहामध्ये निळसर प्रकाश पडलाय. ते छोटंसं बालक एकटंच खेळतंय. जवळ गेली, पाहिलं ते छोटंसं बालक, अरे कधी बाळंत झाली, मला प्रसूत कधी झाली मला कळलं सुद्धा नाही. जवळ गेली, पाहिलं तर ते बालक खेळतंय, मुलगा झाला. तिला खूप आनंद. तशीच पळत गेली नंदबाबांकडे. नंदबाबा सुद्धा उठले होते. मग नंदबाबांचं उठून गायांच्या गोठ्यामध्ये जाऊन गायांची सेवा करत होते. जो गायांची सेवा करतो प्रभू त्याच्या घरी येतात. गेल्याबरोबर म्हटली, बाबाजी बाबाजी बधाई हो बधाई हो बधाई हो. बाबा म्हटले, अरे काय झालं सांग तर करे. बाबाजी पहले बता दो मुझे, आप क्या इनाम दोगे, आप जो मांगोगी वो मैं दे दूंगा, बताओ क्या चाहिए आपको. ती म्हटली, तिला आनंदच. ती म्हटली, बाबाजी आपको तो लाला भयो है, तुम्हाला मुलगा झाला. आणि ज्या वेळेला मुलगा झाला ही बातमी ऐकली, गळ्यातील नवरत्नांचा हार काढून सुनंदेला त्याने दिला. नवरत्नांचा हार, नवविधा भक्तीच खरं तर सुनंदेला प्राप्त करून दिली. आणि मग जशी ही बातमी सगळीकडे पसरली, सगळे गोकुळवासी तिथे आलेलेच होते, त्यांच्या कानावर बातमी पसरली, नंदघर आनंद भयो, नंदघर आनंद, लाला भयो लाला भयो असं म्हणता म्हणता सगळे गोकुळवासी लगेचच त्या बालकाला पाहण्याकरता सगळेजण स्नानादी कर्म करून आलेले. नंदबाबाला तर सुचेना काय करावं. लगेच ब्राह्मणांना बोलवलंय. तो जो संस्कार करायचा, जन्म जातकर्म संस्कार वगैरे जो असतो, काही त्या बाळाची नाळ तोडण्यापूर्वी काही दान करता येतं. कारण जोपर्यंत नाळ तोडत नाही तोपर्यंत त्या बालकाच्या जन्माचा विटाळ धरला जात नाही. मग त्याच्या आधी संकल्प करायचा असतो. मग त्यांनी सांगितलं, बाबाजी जाओ पहिले डुबकी लगा की आओ. लगेच पळतच गेले नंदबाबा, पाण्यामध्ये डुबकी मारली.
जसे आले तसे त्याच वर्षी अरे बाबाजी कपडे तो बदललो, मग चांगले कपडे परिधान केले आणि कपडे घालून आले. मग पंडितजींनी पूजा सांगायला सुरुवात केली. बाबाजी हात में जल लेलो. त्यांना काही समजे ना, हातामध्ये दूध घेतलं. बाबाजी दूध नाही जल लेलो, जल घेतलं. संकल्प बोलो, संकल्प कराल. त्यांचं सगळं लक्ष त्या बालकाकडे. ज्याच्या घरी देवाला त्याला कर्मकांडामध्ये किती प्रेम वाटेल हो. त्यांना वाटत होतं मी कधी जायला नाही बालकाला पाहिजे, पण हे उरकल्याशिवाय जाता येईना. मग त्यांनी कसं बस गणपतीची पूजा. बाबाजी भगवान को अक्षत चढाव. बाबांनी साखर घेतली, गणपती चढाव. बाबाजी चक्कर नाही, अक्षत चढाव. ते म्हटले देखो पंडित जी आप ही सब संभालो, मुझे तो कुछ भी नहीं, मेरा तो सब ध्यान मेरे बच्चे की तरफ है, मुझे माफ कर दो. म्हटले ठीक आहे बाबाजी, कोई दिक्कत नाही. बाबाजीने लगेच गोदानाचा, सुवर्णदानाचा आणि अनेक दानांचा संकल्प केला. मनुष्य ज्यावेळेला आनंदित होतो ना, त्यावेळेला त्याच्या मुठी उघडतात. रागामध्ये माणूस मुठी आवळून धरतो, क्रोधामध्ये, आणि आनंद झाला की मुठी आपोआप. तुम्ही हसताना मुठी आवळू शकत नाही, हसताना मुठी नाही, रागात मुठी आवळल्या जातात आणि आनंदामध्ये मुठी मोकळ्या सोडल्या जातात. आनंद जर असेल तर हात मोकळे सोडावेत आणि मुक्त हस्ताने दान धर्म करायला सुरुवात केली. जो तो येतोय नंद बाबाच्या घरी, काहीतरी वाण घेऊन येतोय. तसं बालकाला पाहायला जायचं नसतं, काहीतरी घेऊन यायचं असतं. आणि हे प्रत्येक जण जसं काही घेऊन येतो त्या बालकाला पाहण्याकरता नंद घरानंद भयो जयक नाही आला की. आणि असं करता करता सगळे गोकुळवासीय त्या ठिकाणी आलेले आहेत. जो तो पाहण्याची लगबग करतोय. ज्यांनी पाहिलं त्या बालकाला त्यांना वाटत नाही याच्यापासून दूर जावं, त्याच्या जवळच थांबावं त्यांना असं वाटतंय. पण मागचे पण सगळेजण ताटकाळतात, अहो तुमचं झालं असेल तर बाजूला सर, काय मागच्या नाही येऊ द्या. मागचे तर काय, पुढचे काय हटेनात, मागच्यानं तर पुढे यायची घाई. आणि जे उंच होते ते टाचावर करून त्या बालकाला पाहू लागले. एक बुटकी गोपी होती. तिने पाहिला प्रयत्न केला, पण तिच्या पुढे सगळ्या उंच बाया उभ्या, तिला तर काय पाहता येईना, इकडे तिकडे पाहावं. मग तिने काय करावं. त्याच्या नवरा जवळच होता तो गोप. त्याला बोलावलं, त्या गोपाल इकडे म्हटली. तिच्या नवऱ्याला बोलवलं, म्हटली खाली बसा 2 मिनिटं. त्याला खाली बसवल्याबरोबर त्याच्या खांद्यावर बसली. म्हटली आता उभे राहा. म्हणजे हे काय, उभे तर राहा. जसं उभा राहिला मग ती सगळ्यांपेक्षा उंच दिसू लागली. आणि मग तिला भगवंताचं दर्शन झालं. भगवंताला पाहिजे असेल ना तर नवऱ्याच्या खांद्यावर बसावं. तिने सांगितलं खरं तर अहंकार रूपी असणारा नवरा जो आहे त्याच्या खांद्यावर बसावं. त्याला खाली दावलं की मग भगवंताचं दर्शन घडतं. त्या गोपीने आपल्या कृतीतून तो संदेश दिला. गोपिकांचे अनेक प्रकार आणि अनेक प्रकारचे छोट्या लीला, त्यातून खूप काही विशेष रहस्य त्याच्यामध्ये भरलंय. पण सगळेजण येतात, वान घेऊन या ताटी, नंदा घरी झाली ताटी. संत जनाबाई महाराज वर्णन करतात की काय सांगू, किती आनंद सांगावा की पुत्र झाला यशोदेला. एक धावी की पुढे ताटी वाटीसून ठवडे, दान घेऊन या ताटी, नंदा घरी झाली ताटी. अतिशय आनंद सगळ्यांनी साजरा केलाय आणि ह्या आनंदामध्ये आपण देखील सहभागी झालेलो आहोत. बरोबर 12 वाजता आपण प्रभूच्या प्राकट्याचा उत्सव साजरा केलाय. खरं तर एकत्र येऊन हा आनंद व्यक्त करण्यामध्ये खूप काही विशेषता असते. कितीही वेळा ही कथा सांगितली, कितीही वेळा ही कथा ऐकली तरी देखील मन तृप्त होत नाही. पण पुनी कितने सुनत सुनाय. आपल्याही जीवनामध्ये कधीतरी असा प्रसंग यावा, खरोखर भगवंताचं प्राकट्य आपल्याही जीवनामध्ये घडावं, त्याच्याकरता हा अट्टहास. या निमित्ताने आपल्याही जीवनामध्ये भगवंताच्या त्या चरित्राबद्दलची गोडी, महात्म्य निर्माण होईल. त्याच्याबद्दलचं प्रेम निश्चितपणे वर्धमान होईल, वाढेल. आणि एकदा का प्रेम वाढलं तो प्राप्त करणं काय दूर नाही. त्याकरता हा सगळा खटाटोप आपल्याही जीवनामध्ये भगवंताने कृपा करून यावं आणि आपल्याला नंदोत्सवाचा आनंद द्यावा. हीच या निमित्ताने भगवंताकडे मी प्रार्थना करेल. उपस्थित सर्वच श्रोते झोपेत असूनही तुम्ही सगळेजण जागे राहिलात, अतिशय विशेष गोष्ट आहे. म्हणून खरं तर तुमच्या सगळ्यांचे आभार. ज्यांनी माझ्याकडून कथा वदवून घेतली ते माझे सद्गुरू, त्यांचेही या ठिकाणी काय त्यांच्याबद्दल काय बोलावं, काय वाढवताना पुढे ही वाणी. भगवंताने, मी एकटा असूनही मला असं वाटलं नाही मी एकटा आहे. भगवंताने ही कथा करून घेण्याचा योग तुमच्या निमित्ताने माझ्याकडून करून घेतला. अतिशय आनंद वाटला. इत्येशा वाङ्मयी पूजा श्रीमत शंकरपादयोः अर्पिता तिन देवी शबरेता मी सदाशिव. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर ती चूक मान्य करून आणि जे योग्य असेल ते मात्र तुम्ही स्वीकार करावा. जे योग्य असेल ते सद्गुरूंचं, जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी आपण थांबणार आहोत. कोणाला जर पाळणा म्हणायचं असेल तर म्हणू शकता. आपण थोड्या वेळ आपण 10 मिनिटे देऊ. नसेल तर मग लेफ्ट झाला तरी चालेल. पाहूयात. पाळणा म्हणायचा असेल कोणाला तर म्हणता येईल.